ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे स्पॉटलाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती। आजपासून आपलं एन्व्हायरमेंट सुरू होणार आहे। एन्व्हायरमेंटसाठी संदर्भ पुस्तक म्हणून तुम्ही शंकर IAS हे वाचणं अपेक्षित आहे। पूर्ण कोर्समध्ये आपण बेसिक कन्सेप्टवरती फोकस करूयात, ज्या ज्या महत्त्वाच्या बेसिक संकल्पना आहे त्यांच्यावरती। चला, सो खूप वेळ न घेता आपण काय करूयात, सुरुवात करूयात। सो पहिलं चॅप्टर जे आहे ते सगळं बेसिक कन्सेप्टचं आहे की इकोसिस्टम काय असतं, इकोलॉजी म्हणजे काय आहे, एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे, बायोम काय असतात। ठीक आहे, हां चला, सो सुरुवात करूयात। व्हॉट डू यू मीन बाय एन्व्हायरमेंट? एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे, ज्याला आपण मराठीमध्ये पर्यावरण असं म्हणतो। ठीक आहे, तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला ज्याही गोष्टी आपल्याला दिसता आहेत, मग त्यातल्या काही बायोटिक आहे, काही अबायोटिक आहे, या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, सगळ्या गोष्टींना आपण एन्व्हायरमेंट असं म्हणतो। म्हणजे आता मी तुमच्यासोबत बोलत असताना माझ्यासमोर कॅमेरा आहे, वरती फॅन आहे, जर का मी खिडकीतनं बाहेर बघितलं तर झाड आहे, झाडावरती पक्षी आहे ना, झाडाच्या खाली फ्लेमिंगोज आहेत काही स्टेटरूमच्या बाहेर बसलेले, हे सगळे काय आहेत, तुमच्या आजूबाजूला जे तुम्हाला दिसते ते सगळं काय आहे, एन्व्हायरमेंट आहे। सो एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ बायोटिक अँड अबायोटिक थिंग्स। आता खरं तर एन्व्हायरमेंट हा जो शब्द आहे तो कशावरनं आला, एक फ्रेंच शब्द आहे एन्व्हायरन। त्या एन्व्हायरन या फ्रेंच वर्डवरनं हा शब्द आलेला आहे। त्याचा अर्थ होतो सराउंडिंग। तुमच्या आजूबाजूला जे काही तुम्हाला दिसतं आहे ते सगळं काय आहे, तुमचं पर्यावरण आहे। खऱ्या अर्थाने पर्यावरण शिकत असताना आपल्या डोक्यात काय असतं की पर्यावरण म्हणजे काय, फक्त तुमच्या बाजूला जे काही बायोटिक आहे, झाडं आहे, वनस्पती आहे, ते म्हणजेच पर्यावरण, तर तसं नाही। जे जे तुम्हाला दिसतंय, ठीक आहे, तुमच्या हातात वॉच आहे, तुमच्याकडे मोबाईल आहे, ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी शूज घातले, हे काय आहे, सगळं पर्यावरणाचाच भाग आहे। सो डेफिनेशन काय सांगते, एव्हरीथिंग दॅट सराउंड्स ऑर affects an organism during its lifetime is collectively known as environment. Everything that surrounds, प्रत्येक गोष्ट जी तुमच्या अवतीभोवती आहे, it is the sum total of living, non-living components, influences and events surrounding an organism. आता इथे काय शब्द आलाय, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग दोन्ही, अबायोटिक बायोटिक सगळंच। एन्व्हायरमेंट कंप्राइजेस बोथ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग कंपोनंट्स। द एन्व्हायरमेंट इज नॉट स्टॅटिक। पर्यावरण स्थिर असतं का? पर्यावरण स्थिर नाही। तुमच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत त्या स्थिर आहेत का? नाहीत। आजूबाजूची कुठली गोष्ट स्थिर नाही आहे। द एन्व्हायरमेंट इज नॉट स्टॅटिक। बोथ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर इन अ फ्लक्स अँड कीप्स चेंजिंग कंटिन्युअसली। मग कुठले कुठले बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स तुमच्या आजूबाजूला दिसत आहेत, तर अबायोटिक फॅक्टर्समध्ये आहे एनर्जी, वेगवेगळ्या ऊर्जा तुमच्या आजूबाजूला आहेत, रेडिएशन आहे, टेम्परेचर आहे, वॉटर आहे, ॲटमॉस्फेरिक गॅसेस, विंड, फायर, ग्रॅव्हिटी, टोपोग्राफी, सॉइल, जिओलॉजिक, सबस्ट्रॅटम, हे सगळं काय झालं, हे सगळे अबायोटिक फॅक्टर्स झाले। आणि बायोटिक फॅक्टर्समध्ये कोण कोण आहेत, ग्रीन प्लांट्स आहेत, नॉन ग्रीन प्लांट्स आहे, डिकम्पोजर्स आहे, ज्यांना आपण मराठीमध्ये विघटक असं म्हणतो, वेगवेगळ्या फंगी आहेत, त्याच्यानंतर पॅरासाइट्स आहे, परजीवी आपण ज्यांना म्हणतो, त्याच्यानंतर दुसरे असतात सिम्बायंट्स। सिम्बायंट्सचा अर्थ होतो सहजीवी, काय आहे, सहजीवी, जे एकमेकाच्या सोबत राहतात। आलं तुमच्या लक्षात? त्याच्यानंतर काही ॲनिमल्स आहे आणि सगळ्यात शेवटी मनुष्य। आपण सगळे कोण आहोत, आपण सगळे बायोटिक कंपोनंट्स आहोत एन्व्हायरमेंटचे। राहील तुमच्या लक्षामध्ये? सो लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, लिव्हिंग कोण आहेत, बायोटिक आहेत, नॉन लिव्हिंग कोण आहेत, तर अबायोटिक कंपोनंट्स आहेत। आणि या सगळ्या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग कंपोनंट्सपासून काय तयार होतं, आपलं एन्व्हायरमेंट तयार होतं। इज दॅट क्लिअर? चला, ही झाली तुमची पहिली कन्सेप्ट। जर तुम्हाला कोणी विचारलं की एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर अगदी सोप्या भाषेत काय सांगाल, काय सांगाल, व्हॉट सराउंड्स अस, आपल्या आजूबाजूला जे काही आहे ते काय आहे, पर्यावरण आहे। आणि पर्यावरण हे बायोटिक अबायोटिक किंवा लिव्हिंग नॉन लिव्हिंग कंपोनंट्सपासून बनलेलं आहे। पुढची एक टर्म आहे जिचं नाव आहे इकोलॉजी। आता बऱ्याच वेळेला काय होतं, इकोलॉजी आणि इकोसिस्टीम या दोन शब्दांमध्ये तुमचं कन्फ्युजन होतं। परिसंस्था आणि पारिस्थितिकी म्हणजे नेमकं काय आहे। सो इकोलॉजीचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, मराठीमध्ये याचा अर्थ आहे परिस्थितिकी। परिस्थितिकी म्हणजे काय, आता डेफिनेशन पहिल्यांदा सांगतो। ऑयकॉस मिनिंग होम और प्लेस, टू लिव्ह इन, अँड लोगोज मिनिंग स्टडी। इकोलॉजी जो शब्द आहे तो दोन शब्दांपासून तयार झालेला आहे, एक आहे ऑयकॉस आणि दुसरा आहे लोगोस। A scientific study of the relationship of the living organism with each other and with their environment. आता आपण बघितलं की एन्व्हायरमेंटमध्ये काय आहे, काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, काही
नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जर का बघितलं तर आजूबाजूला पक्षी आहेत, प्राणी आहेत, झाडं आहेत, इवन ह्युमन्स. बरं, आपल्या परस्परामध्ये ठीक आहे एक विशिष्ट संबंध असतात की नाही, जसं की झाड आणि पक्षी आहे, दोघांमध्ये विशिष्ट संबंध आहे का नाही? हां, तसंच झाड आणि जमीन याच्यामध्ये पण विशिष्ट संबंध आहे. म्हणजे दोन सजीवांमधले संबंध आणि सोबतच त्यांचा पर्यावरणासोबतचा जो संबंध आहे याचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो इकोलॉजी. काय म्हणतो? इकोलॉजी. मराठीमध्ये म्हणायचं पारिस्थितिकी. अ सायंटिफिक स्टडी ऑफ रिलेशनशिप. कोणाची रिलेशनशिप? लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग एकमेकासोबत असलेला जो संबंध आहे त्याला आपण काय म्हणतो? पारिस्थितिकी असं म्हणतो. द वर्ड इकोलॉजी याच्यावरती प्रश्न विचारला गेला हे लक्षात ठेवा. पारिस्थितिकी हा जो शब्द आहे तो सगळ्यात पहिले कोणी यूज केला होता? तो सगळ्यात पहिले यूज केला होता अर्नेस्ट हेकल यांनी 1866 मध्ये. कोण होते अर्नेस्ट हेकल? एक जर्मन झुलॉजिस्ट आहे. कोण आहे? जर्मन झुलॉजिस्ट आहे. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हा शब्द यूज केला होता आणि त्याच्यानंतर मग तो वापरला कोणी पहिल्यांदा किंवा तो प्रचलित कोणी केला? तर तो केला रिटर याने 1885 मध्ये. सो इथे तुम्हाला इकोलॉजी म्हटलं की दोन नावं लक्षात ठेवायची आहे. एक अर्नेस्ट हेकल आहे आणि दुसरं रिटर आहे. ठीक आहे, वर्ष नाही लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. ओके, चला. सो एन्व्हायरमेंट म्हणजे काय ते आपण बघितलं. आपल्या सभोवताली असलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहे? एन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे, इकोलॉजी म्हणजे काय आहे? आपल्या सभोवताली असलेले सर्व सजीव आणि निर्जीव, बायोटिक, अबायोटिक, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग यांचं परस्परांसोबत आणि एन्व्हायरमेंटसोबत असलेलं रिलेशन म्हणजे काय आहे? इकोलॉजी आहे. जसं तुम्हाला आत्ताच एक्झाम्पल दिलं, झाड आहे आणि पक्षी आहे, दोघंही काय आहेत? लिव्हिंग कंपोनंट्स आहे, दोघांमध्ये काय आहे? संबंध आहे. बरोबर का नाही? तसंच झाड आणि जमीन, जमीन काय आहे? अबायोटिक आहे, नॉन लिव्हिंग आहे, पण दोघांमध्ये काय आहे? संबंध आहे. जर का जमीन नसेल तर झाड उगवेल का? झाड उगवणार नाही. ठीक आहे, पक्षी कुठे येऊन बसतात? झाडावरती येऊन बसता आहेत. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो परस्परांसोबत असलेला संबंध जिथे अभ्यासला जातो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण इकोलॉजी असं म्हणतो. आता इकोलॉजीमध्ये काही लेवल्स आहेत बघा, टप्पे आहेत. काय आहेत? इकोलॉजीतले टप्पे म्हणजे अगदी एक सगळ्यात खालच्या किंवा निम्न पातळीवरचा घटक इंडिव्हिज्युअल. तुम्ही जसं जसं मोठं मोठं किंवा पुढे पुढे सरकत जाल तसं तसं काय होत जातं? आकार वाढत जातो. सो इकोलॉजीचे काय आहे? काही टप्पे आहेत. मग कोणकोणते टप्पे आहेत? सगळ्यात पहिला टप्पा आहे इंडिव्हिज्युअल. ठीक आहे, वैयक्तिक. त्याच्यानंतर दुसरं पॉप्युलेशन, त्याच्यानंतर कम्युनिटी, इकोसिस्टीम, बायोम आणि बायोस्फिअर. ठीक आहे, आता याचं मराठी ट्रान्सलेशन एकदम चुकीचं गेलंय. याचं जे मराठी ट्रान्सलेशन आहे ते एकदम चुकीचं आहे. जर का तुम्ही मराठी पुस्तकं वाचणार असाल, ठीक आहे. आता जनरली तुम्ही जेव्हा मराठीतनं एन्व्हायरमेंट हा विषय शिकतात, ठीक आहे, हे 6 टप्पे आपल्याला एकदम सविस्तर शिकायचे आहे. इकोलॉजीचे जे 6 लेवल्स आहेत, 6 स्टेप आहेत, त्याच्या पहिले मी तुम्हाला तुमची एक छोटीशी कन्सेप्ट क्लिअर करून देतो. तुम्ही मराठीमध्ये हा शब्द ऐकलाय का? प्रजाती. तुम्ही मराठीमध्ये जाती असा शब्द वापरलाय का किंवा ऐकलाय का? ऐकलाय. मग मी जर का तुम्हाला इथे असं विचारलं की जाती आणि प्रजातीमध्ये काय फरक आहे? जीनस आणि स्पेसिस. कारण की काय होतं, बऱ्याच वेळेला जेव्हा तुम्ही इन्व्हायरमेंट जर का इंग्लिशमधनं वाचत असाल तर तिथे स्पेसिस असा शब्द येतो खूप वेळेला. काय येतो? स्पेसिस. स्पेसिसमध्ये पण सब स्पेसिस असतात. बऱ्याच वेळेला जीनस असा शब्द येतो आणि त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये जे बहुतांश लेखकांनी चुकीचं केलंय, प्रजाती. जीनसला मराठीमध्ये प्रजाती म्हणतात, स्पेसिसला मराठीमध्ये जाती म्हणतायत. ठीक आहे, उदाहरणार्थ तुम्हाला मी इथे सांगतो. टायगर आहे, वाघ. आता वाघ का आहे? बेसिकली सामान्य नाम आहे. वाघ वाघ आहे, पण वाघाचे किती प्रकार असतात? वाघाचे किती प्रकार आहेत? जावन टायगर आहे, सुमात्रन टायगर आहे, रॉयल बेंगॉल टायगर आहे, सायबेरियन टायगर आहे. खूप सारे प्रकार आहेत टायगरचे, नाही का. टायगर म्हणजे काय फक्त आपल्या इथं जो वाढतो एकटाच आहे का? नाही, त्याच्या खूप साऱ्या जाती आहेत. किंवा मी म्हटलो की मानव, ठीक आहे, तर म्हणजे हा सर मानव, पण मानवांमध्ये सगळेच पुरुष आहेत का? सगळ्या स्त्रिया आहेत का? ठीक आहे. सो मानव काय झाली इथे, किंवा इथे टायगर काय झाली? ही जाती झाली. काय झाली? जात झाली. सो जसं टायगर किंवा मानव जात आहे, बरोबर. मानवामध्ये पण काय आहे? उपजाती आहेत, पुरुष आहेत, महिला आहेत, तृतीयपंथी आहेत. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? सबस्पेसिस असं म्हणतो. किंवा मी टायगरचं एक्झाम्पल दिलं, टायगर काय झाली? जात झाली.
त्या जातीमध्ये काय आहेत, उपजाती आहेत, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे टायगर. मग प्रजाती काय असते, प्रजाती म्हणजे कुळ. जसं की पॅन्थेरा हे कुळ आहे आणि पॅन्थेरा नावाच्या जीनसमध्ये काय आहेत, पॅन्थेरा नावाच्या जीनसमध्ये 4 मोठ्या कॅट्स आहेत. मग त्यात लायन आहेत, त्याच्यामध्ये टायगर्स आहेत, त्याच्यामध्ये लेपर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये कोण आहेत, जॅग्वार्स आहेत. त्याच्यापैकी मग कॅट काय झालं, टायगर काय झाली, जाती झाली. आणि मग त्याचे पुन्हा काय आहे, उपप्रकार आहेत. ठीक आहे, लिहून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल पॅन्थेरा. पॅन्थेरा आहे तुमचं जीनस, याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, प्रजाती असं म्हणतो. काय म्हणतो, प्रजाती, जी मुख्य जात आहे. आज तुमच्या लक्षात, प्रजाती. याच्यामध्ये काय आहे, 4 मोठ्या कॅट्स येतात पॅन्थेरामध्ये. कोणकोणत्या कॅट्स आहेत, पहिले आहे टायगर, त्याच्यानंतर आहे लायन, त्याच्यानंतर आहे लेपर्ड्स आणि त्याच्यानंतर जॅग्वार्स. बरोबर, ह्या काय झाल्या, स्पेसीज झाल्या. आलं तुमच्या लक्षामध्ये. सो ह्या आहेत तुमच्या स्पेसीज. आता याच्यामध्ये पण अजून प्रकार आहेत का नाही मला सांगा. लेपर्ड्समध्ये पण प्रकार आहे, आहेत ना. मग लायनमध्ये प्रकार आहे, एशियाटिक लायन आहे, सेंट्रल एशियातले आफ्रिकन लायन आहेत. टायगर्समध्ये किती प्रकार आहेत, खूप सारे प्रकार आहेत. जो 8 ते 9 प्रकारचे टायगरचे, त्याच्यातले काही लुप्त झालेत, बाकीचे आता शिल्लक आहेत. ठीक आहे. सो हे जे टायगरचे प्रकार आहेत ते काय झालं, मग सब स्पेसीज, ज्याला आपण काय म्हणतो, उपजाती असं म्हणतो. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो जीनस, स्पेसीज आणि त्याच्यामध्ये काय असतात, सब स्पेसीज असतात. जसं की आपण ह्युमन्स आहोत, मनुष्य. खरं आपला सायंटिफिक नेम काय आहे, होमो सेपियन्स. सो होमो काय आहे, होमोजीनस आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण खरं आपलं जे नाव आहे ते सेपियन्स आहे, मानवाचं. आणि सेपियन्समध्ये पण काय आहे, मग काही सबस्पेसीज आहे, महिला आहेत, पुरुष आहेत, तृतीयपंथी पण आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये. सो हा फरक इथे समजून घ्या. हे कळलं तुम्हाला. मग प्रजाती, जाती. आता पुस्तकांमध्ये काय शब्द वापरला आहे, पुस्तकांमध्ये सरसकट इंडिव्हिज्युअलला प्रजाती असा शब्द वापरला आहे. काय शब्द वापरला आहे, प्रजाती. प्रजाती म्हणजे जीनस असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. हां, त्याच्यामुळे काय होतं, मुलांना ते कळत नाही आहे की नेमकं काय आहे काय नाही आहे. ओके, हा फरक कळला तुम्हाला नक्की. सो लक्षात ठेवा. इथं सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं इंडिव्हिज्युअल. कुठल्याही एन्व्हायरमेंटमधला जो सगळ्यात छोटा, स्मॉलेस्ट, सिंग्युलर जो कुठला ऑर्गॅनिझम असेल त्याला म्हणायचं इंडिव्हिज्युअल. काय म्हणायचं, त्याला म्हणायचं इंडिव्हिज्युअल. उदाहरणार्थ तुम्ही जर का बाहेर इतर रस्त्याने निघालात तर तुम्हाला एक कुत्रं दिसेल, त्याची जात काय आहे, तो कुठल्या प्रजातीचा आहे, तो विषय सोडून द्या. ठीक आहे. पण जे तुम्हाला रस्त्याने एक कुत्रं दिसतं आहे ते काय झालं, ऑर्गॅनिझम झालं. ठीक आहे. त्याला म्हणायचं इंडिव्हिज्युअल. मी वरती बघितलं तर काही पक्षी उडत आहेत, बरोबर. कारण समजा तुम्हाला एक चिमणी दिसली, ती चिमणी काय आहे, इंडिव्हिज्युअल आहे. एक सिंगल युनिट, पूर्ण इकॉलॉजीमधलं जे सिंगल युनिट आहे, जे काय करू शकतं, रिप्रोडक्शन करू शकते. काय करू शकते, जे रिप्रोडक्शन करू शकते, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण इंडिव्हिज्युअल असं म्हणतो. आलं तुमच्या लक्षामध्ये. मग इथं समजा मी असं म्हणलो की मानव इंडिव्हिज्युअल आहे का, नाही, मानव इंडिव्हिज्युअल नाही आहे. ठीक आहे. मानव म्हटलं किती मानव असतील, किंवा मुलं आहेत. समजा आपण पुण्यामध्ये राहतो, सदाशिवपेठेमध्ये किती मुलं आहेत, जर का MPSC करणारे असं आपण ॲज्युम केलं की सर किमान 1 लाख मुलं इथं आहेत, बरोबर का नाही. सो ती 1 लाख काय झाली, कम्युनिटी झाली. पण त्यातला प्रत्येक मुलगा म्हणजे काय आहे, इंडिव्हिज्युअल आहे. आलं तुमच्या लक्षात. सो इकॉलॉजीमधलं जे सगळ्यात स्मॉलेस्ट आणि सिंग्युलर युनिट आहे ते कुठलं असतं, इंडिव्हिज्युअल असतं. ठीक आहे. आणि यालाच काय वापरले मराठीमध्ये, प्रजाती असा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे, लक्षात द्या. खरं तर त्याचं ट्रान्सलेशन प्रजाती असं होत नाही. सो व्हॉट मीन ऑफ इंडिव्हिज्युअल, ऑर्गॅनिझम इज अन इंडिव्हिज्युअल लिव्हिंग बिंग दॅट हॅज द ॲबिलिटी टू ॲक्ट ऑर फंक्शन इंडिपेंडेंटली. जो इंडिपेंडेंटली काय करू शकतो, फंक्शन करू शकतो. इट मे बी प्लांट, ते प्राणी असू शकतात, ते वनस्पती पण होऊ शकतात, बॅक्टेरिया असू शकतात, फंगी सुद्धा असू शकतात. जसं की इथून जर का तुम्ही बाहेर बघितलं, आता झाड तोडलं त्यांनी, ते एक छान अशोकाचं झाड होतं इथे, ते झाड काय आहे, इंडिव्हिज्युअल आहे. ठीक आहे. जाती प्रजाती सोडून दे, ते झाड इंडिव्हिज्युअल आहे का नाही. चैतन्य समोर बसलाय, काय आहे, इंडिव्हिज्युअल आहे. इट इज अ बॉडी मेड अप ऑफ ऑर्गन्स, ऑर्गनेल्स और अदर पार्ट्स दॅट वर्क टुगेदर टू कॅरी आउट ऑन द व्हेरियस प्रोसेस ऑफ लाईफ. ठीक आहे. इंडिव्हिज्युअलला काय असतात, वेगवेगळे बॉडी ऑर्गन्स असतात. मग झाड असेल तर त्याला काय आहेत, पानं आहेत. ठीक आहे. त्याला कॅपिलरी मोशनसाठी काही आतले भाग असतील, त्याला खोड असेल, त्याला फुलं येत असतील.
बरोबर का नाही, इंडिपेंडेंटली ॲक्ट करू शकतं झाड. जसं की तुम्ही आहात, इंडिव्हिज्युअल आहात. आपण चैतन्य जर का बघितलं तर 2 हात आहेत, ठीक आहे, एक नाक दिलंय, 2 कान दिलेत, आहेत का नाही. सो ऑर्गन्स आहेत. काय करतोय, यांच्या मदतीने तो इंडिपेंडेंटली फंक्शन करतोय का नाही. सो इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, मग पुन्हा एकदा सांगतोय, संपूर्ण इकोलॉजीमधलं काय आहे, सिंगल युनिट जे रिप्रोडक्शन करू शकते, जे इंडिपेंडंट आहे, ज्याला ऑर्गन्स आहेत आणि जो काय करतोय तर त्याचं काम स्वतः करतो आहे, त्याला आपण काय म्हणतो, इंडिव्हिज्युअल असं म्हणतो. सो ह्या ज्या स्टेप्स आहेत याच्यातली पहिली स्टेज तुमच्या लक्षात आली का. इकोलॉजीची पहिली स्टेज ती आहे तुमची इंडिव्हिज्युअल. दुसरी स्टेज आहे पॉप्युलेशन. या पॉप्युलेशनला मराठीमध्ये लोकसंख्या असं म्हटलंय. काय म्हटलेलं आहे, पॉप्युलेशनला लोकसंख्या. खरं तर लोकसंख्या हे ट्रान्सलेशन पण काय आहे, चुकीचं आहे. तर तुम्हाला सर कसं काय चुकीचं आहे, कसं काय चुकीचं आहे, जाऊ द्या त्याच्याबद्दल नको आपण बोलूया. ट्रान्सलेशनमध्ये खूप सारे घोळ आहेत. पॉप्युलेशन म्हणजे काय असतं, तुम्ही जर का आजूबाजूला बघितलं तर कोणकोणते सजीव तुम्हाला दिसत आहे. काही चिमण्या आहेत, काही कावळे आहेत, काही मनुष्य आहेत, बरोबर का नाही. सो पॉप्युलेशन ही एकाच स्पेसिसचे नंबर असतात. काय असतात, एकाच स्पेसिसचे नंबर. याच्या डेफिनेशनमध्ये ज्याचा अर्थ आहे, हे वाक्य ज्याला कळलं त्याला पॉप्युलेशन कळतं. ए ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स युजली ऑफ दी सेम स्पेसिस. काय म्हणतोय मी, अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम युजली ऑफ द सेम स्पेसिस. हा जो शब्द आहे ना, सेम स्पेसिस, याला गोल करा इथे, ठीक आहे. एकाच जातीचे जे प्राणी असतात त्यांना काय म्हणतात, लोकसंख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ, एक मोठं जंगल आहे. काय आहे, जंगल आहे. तर जंगलामध्ये काय आहे, झाडं आहेत. हे झाडं काय झाले, इंडिव्हिज्युअल झाले, बरोबर का नाही. हे एक झाड इंडिव्हिज्युअल आहे, हे इंडिव्हिज्युअल, हे इंडिव्हिज्युअल, हे इंडिव्हिज्युअल आहे. एक वाघ आहे. किती आहे, एक वाघ. दुसरा वाघ, तिसरा वाघ, ठीक आहे. हा वाघ सुद्धा काय आहे, ॲज अ सिंगल युनिट इंडिव्हिज्युअल आहे, बरोबर का नाही. आता वाघासोबत काही हरणं असतील, काही हत्ती असतील, काही जिराफ असतील का नाही. सो लोकसंख्येचा अर्थ असा होतो, एकाच जातीचे किती इंडिव्हिज्युअल्स आहेत. आलं तुमच्या लक्षामध्ये, एकाच जातीचे किती इंडिव्हिज्युअल्स आहेत. आलं तुमच्या लक्षामध्ये. मग जेव्हा मी म्हणतोय वाघांची लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन ऑफ टायगर्स, तेव्हा काय आहे, फक्त नंबर ऑफ टायगर्स आहे. आलं तुमच्या लक्षात. लोकसंख्या किंवा पॉप्युलेशनमध्ये काय येतं, एकाच स्पेसिसचे किती ॲनिमल्स किंवा किती ऑर्गॅनिझम्स तिथे हे आहेत, प्रेझेंट आहेत, त्याला म्हणायचं पॉप्युलेशन, ठीक आहे. म्हणजे पॉप्युलेशन हा शब्द कशासाठी वापरला जातो, मग एका स्पेसिससाठी वापरला जातो. मग उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, पॉप्युलेशन ऑफ टायगर्स है ना, पॉप्युलेशन ऑफ ह्युमन, किंवा आपण जी सेन्सस करतो ती. मला सांगा, जेव्हा आपली पॉप्युलेशन काउंट केली जाते, आपल्यासोबत गाई, म्हशी, कुत्रे, मांजरे पण काउंट केले जातात का, मला सांगा, काउंट केले जातात का, नाही काउंट केला. फक्त काय मोजले जातात, मनुष्यच मोजले जातात. सो पॉप्युलेशन म्हणजे फक्त आणि फक्त एकाच स्पेसिसचे जेवढीही ऑर्गॅनिझम्स असतील इकोलॉजीमधले, ते सगळे काय आहेत, ते पॉप्युलेशन आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये, क्लिअर आहे. ओके, चला. सो दुसरा टप्पा कळाला तुम्हाला, पॉप्युलेशन. बर्थ अँड इमिग्रेशन मेक पॉप्युलेशन इन्क्रीज. जर का इंडिव्हिज्युअल्सचा बर्थ रेट खूप जास्त असेल तर काय होईल, पॉप्युलेशन वाढत जाईल. जर का स्थलांतर म्हणजे दुसऱ्या इकोसिस्टीममधनं जर का आपल्या इकोसिस्टीममध्ये हे होत असेल, स्थलांतर होत असेल, तरी पण काय होत जाईल, पॉप्युलेशन वाढत जाईल. डेथ अँड इमिग्रेशन मेक्स पॉप्युलेशन डिक्रीज. जर का मृत्यूदर खूप जास्त असेल आणि स्थलांतर जर का आपल्या इकोसिस्टीममधनं दुसऱ्या इकोसिस्टीममध्ये होत असेल तर पॉप्युलेशन काय होत जाईल, कमी होत जाईल. उदाहरणार्थ हे आपण ह्युमन्सच्या मदतीने समजून घेऊ. उदाहरणार्थ भारत आहे, बरोबर. भारताच्या बाजूला काय आहे, बांगलादेश आहे. खूप सारे बांगलादेशी काय करतात, भारतामध्ये येऊन राहत आहेत. काय होतंय, भारताचं पॉप्युलेशन वाढत चाललंय, डेन्सिटी वाढत चाललेली आहे, बरोबर का नाही. पण उद्या जर का समजा भारतातले खूप सारे लोक जर का भारत सोडून गेले तर काय होऊन जाईल, पुन्हा पॉप्युलेशन कमी होऊन जाईल. त्याला तुमच्या लक्षात. जर का दुसरीकडनं आपल्या इकडे स्थलांतर होत असेल तर पॉप्युलेशन वाढतं. आता एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आणि आपल्या इथून जर का स्थलांतर होऊन इंडिव्हिज्युअल्स दुसऱ्या ठिकाणी जात असतील तर काय होतं, पॉप्युलेशन कमी होतं. इज दॅट क्लिअर. द मेन लिमिटिंग फॅक्टर्स फॉर द ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन्स आर अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट्स.
एन्व्हायरमेंटमध्ये असलेले बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्स काय करतात, पॉप्युलेशनला अफेक्ट करतात. उदाहरणार्थ जर का तुम्ही उत्तर ध्रुवावरती गेले तर उत्तर ध्रुवावरती उदाहरणार्थ तुम्ही दक्षिण ध्रुवावरती गेले तर दक्षिण ध्रुवावरती काय आहे, तर फ्लेमिंगोज आहेत. ठीक आहे. जर का तुम्ही पेंग्विन्स आहेत, फ्लेमिंगोज नाही, पेंग्विन्स आहे. जर का तुम्ही नॉर्थ पोलवरती गेलात तर तिथं कोण आहेत, पोलर बेअर्स आहेत. बरोबर का नाही. आता ग्लेशियर्स काय होत चालले, मेल्ट होत चालले. हळूहळू नॉर्थ पोल जवळचे जे हे आहेत पोलर बेअर्स आहेत किंवा साऊथ पोलकडचे जे पेंग्विन्स आहेत त्यांची संख्या काय होत चालली, कमी कमी होत चालली. आता इथं टेम्परेचर वाढते. टेम्परेचर काय आहे, अबायोटिक फॅक्टर आहे. तो बायोटिक फॅक्टर आहे का टेम्परेचर, नाही. त्याच्यामुळे ग्लेशियर्स मेल्ट होत आहे. आलं तुमच्या लक्षात. सो बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर जर का बदलले तर त्याचा परिणाम कशावरती होतो, पॉप्युलेशनवरती होतो. राहील तुमच्या लक्षामध्ये. इज दॅट क्लिअर. तुम्ही बघा आता सध्या ऊन खूप पडलं आहे. टेम्परेचर काय आहे, जे खूप जास्त वयस्कर उत्तर भारतामध्ये काय होतं, लू नावाचे वारे वाहतात या सीझनमध्ये. टेम्परेचर प्रचंड वाढलेलं असतं आणि उष्माघाताने कितीतरी लोकांचा काय होतो, मृत्यू होतो का नाही. सो पॉप्युलेशन काय होते, कमी होते. आलं तुमच्या लक्षामध्ये. सो लिमिटिंग फॅक्टर्स कुठले आहेत, बायोटिक आणि अबायोटिक. त्याच्यामुळे पॉप्युलेशन कंट्रोल होतं. पुढचं बघूयात. कम्युनिटी, याला मराठी शब्द आहे समुदाय. काय शब्द आहे, समुदाय. आता पॉप्युलेशन हा शब्द कायसाठी, एका सिंग्युलर स्पेसीसाठी येतो. कम्युनिटी म्हणजे समुदाय. आता इथे फक्त एक स्पेसीज नाही आहे. एका स्पेसिफिक रिजनमध्ये जेव्हा मल्टिपल पॉप्युलेशन्स राहतात, एक मोठं जंगल आहे, त्या जंगलामध्ये काय आहेत, 20-25 वाघ आहेत. ठीक आहे. ते 20-25 वाघ म्हणजे काय झालं, पॉप्युलेशन झाली. बरोबर. 20-25 हरणं आहेत. ती 20-25 हरणं म्हणजे काय झालं, हरणांची पॉप्युलेशन झाली. बरोबर. जेव्हा अशा खूप साऱ्या पॉप्युलेशन एकत्र येतील तेव्हा काय तयार होईल, तेव्हा तयार होईल कम्युनिटी. काय तयार होईल, कम्युनिटी. An ecological community is a group of actually or potentially interacting species living in the same location. एकाच ठिकाणी राहणाऱ्या, परस्पर क्रिया करणाऱ्या वेगवेगळ्या जातींना एकत्र मिळून आपण काय म्हणतो, समुदाय असं म्हणतो. उदाहरणार्थ आता तुम्ही जर का सदाशिव पेठ घेतली, सदाशिव पेठेत का फक्त विद्यार्थी राहत आहेत का, मला सांगा. आपल्या व्यतिरिक्त अजून कुठले कुठले सजीव आहेत तिथे, आपल्या व्यतिरिक्त अजून कुठले कुठले सजीव आहे. काही लोकांनी मांजरी पाळल्या आहेत, असतील का नाही. पूर्ण सदाशिव पेठेत किमान 50-100 तरी मांजरी असतील है ना. खूप सारे कुत्रे असतील का नाही. खूप साऱ्या मोकाट गायी फिरता इथे, गायीसुद्धा आहेत का नाही. खूप सारे झाडे आहेत इथे, पक्षी आहेत का नाही. ठीक आहे. सो काय आहे, वेगवेगळ्या स्पेसीज एकत्र राहता आहेत, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण कम्युनिटी किंवा समुदाय असं म्हणतो. कम्युनिटीज आर बाउंड टुगेदर बाय अ शेअर्ड एन्व्हायरमेंट अँड अ नेटवर्क ऑफ इन्फ्लुएन्स इच स्पेसीज हॅज ऑन दी अदर. काय आहे, तर शेअरिंग आहे. म्हणजे एकाच ठिकाणी सगळे एकमेकाच्या मदतीने राहता आहेत. कम्युनिटी इकोलॉजी इज अन एक्सपांडिंग अँड रिच सबफिल्ड ऑफ इकोलॉजी. कम्युनिटीज इन मोस्ट इन्स्टन्सेस आर नेम आफ्टर द डॉमिनंट प्लांट फॉर्म ऑर स्पेसिस. आता हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. ए कम्युनिटी इज नॉट फिक्स ऑर रिजिड. कम्युनिटीज मे बी लार्ज ऑर स्मॉल. समुदाय छोटे किंवा मोठे असू शकतात आणि समुदायामध्ये जी डॉमिनेटिंग स्पेसिस असते त्या डॉमिनेटिंग स्पेसिसवरनंच काय केलं जातं, त्या समुदायाला नाव दिलं जातं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं काही इमेजेस दाखवतो, ते इमेजेस बघायच्यात तुम्ही. काय काय दिसतंय फक्त ऑब्झर्वेशन करा. ठीक आहे. आत्ता जे तुम्हाला मी 4-5 इमेजेस दाखवल्या त्या सगळ्या 4-5 इमेजेसमध्ये कॉमन काय आहे, कॉमन काय होतं, ग्रासलँड कॉमन आहे. बरोबर का नाही. एक मोठा गवताळ प्रदेश आहे. त्या गवताळ प्रदेशामध्ये कोण कोण आहेत, जे तुम्हाला आता झेब्राज आहेत, एलिफंट्स आहेत, जिराफ्स आहेत, टायगर्स आहेत, लायन्स आहेत का नाही. बरं, पण डॉमिनेटिंग कोण आहे, ग्रास आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं, ग्रासलँड म्हणायचं. आलं तुमच्या लक्षामध्ये. सो ग्रास इटसेल्फ इज अ स्पेसीज आहे का तुमच्या इथे तुमच्या लक्षात. ग्रास स्वतः काय आहे, एक स्पेसी आहे. टायगर आहेत, सगळे आहेत, पण सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे, ग्रासची आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, ग्रासलँड असं म्हणतो
आहोत. राहील तुमच्या लक्षात. ठीक आहे. सो कम्युनिटी ज्या असतात त्या कम्युनिटी कशाने ओळखल्या जातात मग? कम्युनिटी इज मोस्ट इन्स्टन्सेस आर नेम आफ्टर द डॉमिनंट प्लांट. ठीक आहे. कम्युनिटीचे दोन प्रकार असतात बघा. इन अ कम्युनिटी द नंबर ऑफ स्पेसीज अँड साईज ऑफ देअर पॉप्युलेशन व्हॅरी ग्रेटली. कुठल्याही समुदायामध्ये जी स्पेसीची संख्या असते ती काय असते? कंटिन्युअसली बदलत असते. ए कम्युनिटी मे हॅव वन ऑर सेव्हरल स्पेसीज. समुदायामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त जाती असू शकतात. द एन्व्हायरमेंटल फॅक्टर डिटर्माइन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कम्युनिटी ॲज वेल ॲज द पॅटर्न ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ द मेंबर्स इन द कम्युनिटी. ठीक आहे. इथे डॉमिनेटिंग फॅक्टर कुठला आहे? एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कुठले कुठले आहेत? बायोटिक आणि अबायोटिक. राहील लक्षात. पुढचं टाइप्स ऑफ कम्युनिटी. सो बेसिकली दोन प्रकारच्या कम्युनिटीज असतात. एक असते मेजर कम्युनिटी आणि दुसरी असते मायनर कम्युनिटी. ओके. आता ही जी मेजर कम्युनिटी आहे, मेजर कम्युनिटी आपण कोणाला म्हणतो? एक मोठा समुदाय जो काय आहे? इंडिपेंडंट आहे, जो दुसऱ्या समुदायावरती काय नाही आहे? अवलंबून नाही आहे. ज्याचा जो मेन स्रोत आहे एनर्जीचा तो काय असतो? सूर्य असतो. मेजर कम्युनिटी म्हणजे अशा कम्युनिटी ज्यांना कोणाशी घेणं देणं नाही आहे, ज्या इंडिपेंडंट ग्रो करू शकतात. उदाहरणार्थ ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे. कोणाची गरज आहे का? आहे का? मला सांगा. त्यांना फक्त एकच इनपुट लागतं. काय पाहिजे? सूर्यप्रकाश पाहिजे. सूर्यप्रकाश असेल तर झाडं काय होतील? आपोआप उगवतील. म्हणजे काय झालं? मेजर कम्युनिटी आहे, एक मोठा समुदाय आहे. बरं, त्याच्यामध्ये काय आहे? छोटे छोटे समुदाय आहेत है ना. मायनर कम्युनिटीज आहेत. उदाहरणार्थ समजा एक मोठं रेन फॉरेस्ट आहे. त्या रेन फॉरेस्टमध्ये एक झाड आहे. त्या झाडावरती उगवलं आहे शेवाळ. आलं तुमच्या लक्षात. आता शेवाळ म्हणजे काय फक्त शेवाळ आहे का? नाही. तिथे खूप सारे काय असतील? मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील है ना. हां, मग हे काय झालं? सो ती जी शेवाळ उगवले ना ती पण एक कम्युनिटी आहे. तिथं कमीत कमी 5-10 प्रकारचे वेगवेगळे काय राहत आहेत? ऑर्गॅनिझम्स राहत आहेत का? नाही. बरं, पण हे इंडिपेंडंट आहे का? नाही, इंडिपेंडंट नाही आहे. झाड आहे, टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी आहे, सगळ्या फेवरेबल कंडिशन्स मिळाल्या तर काय होईल? ते शेवाळ उगवणार आहे. अदरवाईज ते इंडिपेंडंटली उगवू शकतं का? ते इंडिपेंडंटली उगवू शकत नाही. सो जे इंडिपेंडंट आहे, ज्यांचा प्रामुख्याने इनपुट सनलाईट आहे, अशा कम्युनिटीजला आपण काय म्हणतो? मेजर कम्युनिटीज असं म्हणतो, ज्या दुसऱ्या कुठल्याही कम्युनिटीवरती डिपेंड नाही आहेत. आणि ज्या छोट्या कम्युनिटीज असतात, मायनर कम्युनिटीज असतात, त्या अशा कम्युनिटीज असतात ज्या दुसऱ्या कम्युनिटीजवरती मोठ्या प्रमाणावरती डिपेंड करतात. राहील तुमच्या लक्षात. क्लिअर. चला. सो मेजर आणि मायनर अशा दोन कम्युनिटीज असतात किंवा समुदाय असतात. पुढचं आहे इकोसिस्टीम. याला मराठीमध्ये म्हणायचं परिसंस्था. काय म्हणायचं? परिसंस्था. याच्या पहिले आपण काय बघितलं? याच्या पहिले आपण इकोलॉजी बघितलं, पारिस्थितिकी. आणि हा शब्द काय आहे? काय आहे? पारिस्थितिकी झालं. हे आहे परिसंस्था, इको सिस्टीम. ओके. आता हे सेपरेट इंडिव्हिज्युअल चॅप्टर आहे. इकोसिस्टीम, टाइप्स ऑफ इकोसिस्टीम, फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम. म्हणजे खरं तर आपण जे पूर्ण एन्व्हायरमेंट शिकतो त्याच्यातला ऑलमोस्ट 30% पार्ट काय आहे? इकोसिस्टीम आहे. बरोबर. पण आत्ता आपण काय बघतोय? आत्ता आपण इकोलॉजीमधल्या 6 लेवल बघतोय. त्या 6 लेवलपैकी एक इकोलॉजी आहे. सो आत्ता इथे आपण काय करायचं? इकोलॉजी फक्त समजून घ्यायचं. आणि मग जे पुढचं लेक्चर असेल त्या पुढच्या लेक्चरमध्ये मग पूर्ण इकोसिस्टीम, त्याचे प्रकार, त्याचे फंक्शन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. राहील तुमच्या लक्षात. जसं की आपण जेव्हा जॉग्राफीमध्ये विंड्स शिकतो है ना, सगळ्या प्रकारचे विंड शिकतो आणि त्याच्यातले जे मान्सून विंड्स आहे ते एकदम सेपरेट शिकतो. का सेपरेट शिकतो? कारण की भारतामध्ये मान्सून प्रकारचा पाऊस आहे. सो इकोसिस्टीम हे खूप मोठं चॅप्टर आहे. आता फक्त इकोसिस्टीम म्हणजे काय तर ते समजून घ्या. ठीक आहे. फंक्शनल युनिट आहे. काय आहे? फंक्शनल युनिट. अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बायोस्फिअर कन्सिस्टिंग ऑफ कम्युनिटी ऑफ लिव्हिंग बीइंग्स and the physical environment, both interacting and exchanging materials between them. It includes plants, trees, animals, fish, birds, microorganisms, water, soil and people. ठीक आहे. आता लिंक लावा बघा. इंडिव्हिज्युअल म्हणजे कोण? इंडिव्हिज्युअल म्हणजे एक स्वतंत्र ऑर्गॅनिझम. ठीक आहे. एकाच जातीचे जेव्हा खूप सारे इंडिव्हिज्युअल्स एकत्र येतात तेव्हा काय तयार होतं? पॉप्युलेशन तयार होतं. काय तयार होतं? पॉप्युलेशन. असे मल्टिपल पॉप्युलेशन्स एकत्र आले की काय तयार होतं? कम्युनिटी तयार होते. आणि जेव्हा मल्टिपल कम्युनिटीज एकत्र येतात तेव्हा काय तयार होते? तेव्हा तयार होते इकोसिस्टीम. काय तयार होते? इकोसिस्टीम. उदाहरणार्थ एक मोठं जंगल आहे. एक जंगल म्हणजे काय आहे? इकोसिस्टीम आहे. त्या जंगलामध्ये एक लेक आहे.
तळ आहे, त्या तळ्यामध्ये मासे आहेत. सो ॲक्वॅटिक इकोसिस्टीम झाली किंवा ॲक्वॅटिक कम्युनिटी झाली. खूप सारे मासे असतील, खूप सारे कासवं असतील का नाही. सो एक तलाव आहे, त्याच्यात खूप सारे अजून छोट्या छोट्या कम्युनिटीज असतील. बाजूला असं समजा की खूप सारं गवत उगवलेलं आहे. सो गवत काय झाली, एक कम्युनिटी झाली. ठीक आहे. सो पाणी एक कम्युनिटी, गवत एक कम्युनिटी, आणि त्याच्या आजूबाजूने काय आहे तर घनदाट झाडं आहेत, ती पुन्हा एक कम्युनिटी. सो जेव्हा खूप साऱ्या कम्युनिटीज एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये काय होतं, परस्पर आंतरक्रिया होतात, इंटरॅक्शन्स होतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, तेव्हा त्याला आपण इकोसिस्टीम असं म्हणतो. कासव पाण्यात राहतं का नाही, पण ते चालत चालत जमिनीवरती येत नाही का, 100% येते. किंवा ससा काय करतो, बिळात राहतोय, जमिनीमध्ये बिळी करून राहतोय, पण जर का वेळ वाटली तो बाहेर पडतो, गवतामध्ये जाऊन काय करतो, गवत खातो, परत काय करतो. सो इंटरॅक्शन आहे. सो ससा कोणावरती अवलंबून आहे, गवतावरती अवलंबून आहे. त्या गवतावरती जे किडे आहेत, त्या किड्यांना बेडूक खातं आहे, ते बेडूक पाण्यातनं काय येते, बाहेर येते, गवता प्रदेशामध्ये जाते, तिथले छोटे छोटे किडे खाते, परत पाण्यात जाते. सो इंटरॅक्शन्स आहेत. ठीक आहे. सो जेव्हा वेगवेगळ्या कम्युनिटीज एकत्र येतात तेव्हा काय तयार होतं, तेव्हा तयार होतात इकोसिस्टीम. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बायोस्फिअर कन्सिस्टिंग ऑफ कम्युनिटीज. वेगवेगळ्या कम्युनिटीज एकत्र आल्या की काय तयार होतं इथे. इकोसिस्टीम्स हॅव ग्रेटली इन साईज अँड एलिमेंट्स बट ईच इज अ फंक्शनिंग युनिट ऑफ नेचर. आता इकोसिस्टीम काय असतात, आकाराने खूप मोठ्या असतात. आणि इथे एक मुद्दा लक्षात ठेवायचा, इकोसिस्टीममध्ये पण इकोसिस्टीम असू शकते आणि पुन्हा त्या इकोसिस्टीममध्ये पण इकोसिस्टीम असू शकते. सो गरजेचं नाही की प्रत्येक इकोसिस्टीम काय आहे, सेपरेट आहे. बरोबर. एक मोठं जंगल आहे, जंगलात तळ आहे. सो जंगल इटसेल्फ इज अ व्हॉट, इकोसिस्टीम. त्याच्यातलं तळ पण काय आहे, एक इंडिपेंडंट इकोसिस्टीम आहे. समजा त्या तळ्याच्या बाजूला गाईचं शेण पडलेलं आहे, ते गाईचं शेण सुद्धा एक छोटी इकोसिस्टीम आहे का नाही. त्याच्यात काय असतील, हे बुकमधलं एक्झाम्पल आहे रे तुम्हाला समजण्यासाठी. त्याच्यात काय असतील, छोटे छोटे डिकम्पोजर्स असतील त्या शेणामध्ये, जे कशावरती डिपेंड करते, शेणावरती. हळू करता काय होईल, त्याचं ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये ते कन्व्हर्जन करतील, है ना. सो कम्युनिटीमध्ये कम्युनिटी, पुन्हा त्या कम्युनिटीमध्ये छोटी कम्युनिटी, अशी संरचना किंवा असं स्ट्रक्चर सुद्धा असू शकतं. कम्युनिटीला आणि इकोसिस्टीमला काय नाही आहे तर आकाराचं बंधन नाही. कितीही छोटी असू शकते, कितीही मोठी असू शकते. बट बेसिकली इकोसिस्टीम हा शब्द आपण कायसाठी वापरतो तर एका लार्ज एरियासाठीच वापरतो. राहील तुमच्या लक्षामध्ये. क्लिअर आहे. चला. एव्हरीथिंग that lives in an ecosystem is dependent on the other species and elements that are also part of that ecological community. इकोसिस्टीम मध्ये काय असतं, प्रत्येक स्पेसीज काय असतात, दुसऱ्या स्पेसीजवरती अवलंबून असतात. जसं की आपण ह्युमन्स आहोत, आपण कोणावरती अवलंबून आहोत, झाडांवरती. आपण अन्नधान्यासाठी काय करतोय, शेती करतो आहोत का नाही. जर का तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर प्रोटीनसाठी तुम्ही कोंबडी खातायत, तुम्ही बकरे खातायत, तुम्ही फिश खातायत का नाही. मेसला असं काही मिळत नाही सर, है ना. मी तर का मेस चांगले असेल तुमची. इकोलॉजिकल कम्युनिटी. इफ वन पार्ट ऑफ एन इकोसिस्टीम इज डॅमेज ऑर डिसअपियर्स इट हॅज अन इम्पॅक्ट ऑन एव्हरीथिंग एल्स. जर का इकोसिस्टीमचा एखादा भाग हा काय झाला, खराब झाला, किंवा आघात झाला, त्याच्यावरती काय होते, पूर्ण इकोसिस्टीम डिस्टर्ब होऊन जाते. ठीक आहे. आता इकोसिस्टीममध्ये काय असतात, फूड चेन असतात. आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकूयात. फक्त इथं आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला इकोसिस्टीम नावाची कन्सेप्ट समजून घ्यायची होती. सो कळलं इकोसिस्टीम. पुन्हा एकदा सांगतो, इंडिव्हिज्युअल म्हणजे सिंगल हे, ठीक आहे, ऑर्गॅनिझम. खूप सारे असे सिंगल ऑर्गॅनिझम एका स्पेसीजचे एकत्र आले की काय आहे, पॉप्युलेशन. अशा मल्टिपल पॉप्युलेशन एकत्र आले की तयार होतात कम्युनिटीज. जेव्हा खूप साऱ्या कम्युनिटीज एकत्र येतात तेव्हा काय तयार होतात, इकोसिस्टीम तयार होतात. आता इकोसिस्टीम काय असतात, व्हॅरी करतात साईज टू साईज. आणि ज्या खूप मोठ्या इकोसिस्टीम आहेत, ज्या इकोसिस्टीम्सवरती लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूड आणि क्लायमेटचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो, त्यांना आपण म्हणतो बायोम्स. काय म्हणतो, बायोम. राहील लक्षामध्ये. उदाहरणार्थ तुम्ही जर का उत्तर ध्रुवावरती गेलात, अगदी टोकावरती, तिथं काय आहे, बर्फच बर्फ आहे. दूर दूरपर्यंत काय पसरलेला आहे, बर्फ. मग तिथं तुम्हाला उंच झाडं दिसतील का, तिथं तुम्हाला खूप सारे प्राणी दिसतील का, नाही दिसणार. का नाही दिसत आहे, ती पण इकोसिस्टीमच आहे, पण काय आहे, एक मोठा जॉग्राफिकल एरिया, ज्याचा क्लायमेट सेम आहे, लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड काय आहेत, सेम आहेत.
आलं तुमच्या लक्षात? आणि जेव्हा मग इकोसिस्टीमवरती लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूडचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, बायोम असं म्हणतो. याचं एक एक्झाम्पल अजून सांगतो तुम्हाला, डेझर्ट आहे, वाळवंट आहे, बरोबर काय? वाळवंट पण काय आहे, एक इकोसिस्टीमच आहे, पण काय आहे त्याच्यावरती लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूड आणि क्लायमेटचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला असतो, बरोबर का नाही? आता तिथं टेम्परेचर खूप जास्त असतं, त्याच्यामुळे जर का तुम्ही डेझर्ट इकोसिस्टीममध्ये बघितलं तर काय असतं, डेझर्ट इकोसिस्टीममध्ये जे प्लांट्स असतात त्याचे जे हे आहे काय म्हणतात रूट्स जे आहेत ते डीप असतात, खोल असतात. प्लांट्स हे अतिशय लिव्स जे आहेत ते एकदम जाड असतात, का इव्हॅपोरेशनमुळे पाणी निघून जायला नको म्हणून. किंवा स्टेम्स, खोड काय असतात एकदम मोठे असतात, जेणेकरून झाड काय होईल तर ते पाणी त्या खोडामध्ये साठवून ठेवलं. पानांचं रूपांतर कशामुळे झालं असतं तर काट्यांमध्ये झालं असतं. हे कशामुळे होतं सगळं, क्लायमेटमुळे होतं आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये? इज दॅट क्लिअर? सो इन शॉर्ट काय, ज्या मोठ्या इकोसिस्टीम असतात त्या मोठ्या इकोसिस्टीमला आपण काय म्हणतो, बायोम असं म्हणतो. आणि बायोमला मराठीमध्ये शब्द काय आहे, जीवसंहती असा शब्द आहे. काय शब्द आहे, जीवसंहती. A biome is a large community of vegetation and wildlife adapted to a specific climate. The climate determines the boundaries of biome. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. बायोमच्या ज्या सीमा आहेत त्या कोण ठरवतं, क्लायमेट म्हणजेच हवामान. सो विशिष्ट हवामानाच्या प्रदेशामध्ये आढळणारी जी इकोसिस्टीम आहे तिला आपण बायोम असं म्हणतो. मराठीमध्ये त्याला म्हणायचं जीवसंहती. Boundaries of a biome and abundance of plants and animals found in each of them. The most important climatic factors are temperature and precipitation. सगळ्यात महत्त्वाचे फॅक्टर कुठले आहेत क्लायमेटमधले तर ते आहे तुमचं टेम्परेचर आणि प्रेसिपिटेशन, तापमान आणि पर्जन्य. नो टू बायोम्स आर अलाइक. कुठलेही दोन बायोम सारखे असू शकत नाही. ठीक आहे. हां, सो देर आर बेसिकली मेजर 7 बायोम्स. किती बायोम्स आहेत मोठे, बेसिकली 7 मोठे बायोम्स आहेत. किती, 7 मोठे. मध्ये कुठले कुठले आहेत त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. इथे बघा, ही डायग्राम तुम्हाला दिसते इथे ट्रायंगल. सो टेम्परेचर आणि प्रेसिपिटेशन काय आहे, दोन इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जर का तुम्ही टेम्परेचर हा एक महत्त्वाचा फॅक्टर घेतला तर हॉट कडून कोल्डकडे, जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे कुठले कुठले बायोम्स आहे जिथे खूप जास्त हॉट टेम्परेचर आहे तिथे तुम्हाला काय काय बघायला मिळेल, तिथे तुम्हाला रेन फॉरेस्ट बघायला मिळतील, त्याच्यानंतर सॅवाना गवताळ प्रदेश बघायला मिळेल आणि डेझर्ट बघायला मिळेल. जसं जसं तापमान कमी होत जाईल तसं तसं काय आहे इथे टेम्परेट फॉरेस्ट बघायला मिळतील, ग्रासलँड बघायला मिळतील, डेझर्ट बघायला मिळेल. अजून तापमान कमी झालं तर काय आहे, तैगा बायोम आहे. आणि अजून तापमान कमी झालं की मग काय आहे, टुंड्रा आहे. सो जसं जसं काय होत जाते, टेम्परेचर कमी कमी होत जाते, काय होत जाते, बायोम चेंज होत जातो आहे. अकॉर्डिंग टू प्रेसिपिटेशन जर का तुम्ही बघितलं, वेटकडनं याच्याकडनं ड्रायकडे जर का गेलात तर मग इकडे रेन फॉरेस्ट, गवताळ प्रदेश आणि त्याच्यानंतर डेझर्ट्स आहे. ओके, हे जे 7 मेजर बायोम्स आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. टुंड्रा बायोम, तैगा बायोम, टेम्परेट डेसिड्युअस फॉरेस्ट बायोम, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट बायोम, सॅवाना, ग्रासलँड आणि डेझर्ट. ओके, आले इथपर्यंत. सगळ्यात पहिले आपण बघूयात डेझर्ट. ग्रासलँड अँड डेझर्ट बायोम. सो बायोम इज नथिंग बट अ लार्ज इकोसिस्टीम, एक मोठी इकोसिस्टीम जिच्यावरती क्लायमेटचा काय आहे, अरे लिहून घ्या ना, 7 तर नाव आहेत. हां, लगेच फोटो बिटो काढता येतो. हाता घालून गेलं पाहिजे ना, मग झालं लिहून आहे.
ठीक आहे, 7 मोठे बायोम्स. येस, बरं. इथं काही इमेजेस दाखवतो तुम्हाला, ते इमेजेस बघा आणि कुठलं बायोम आहे ते मला सांगण्याचा प्रयत्न करा. ॲटलिस्ट कुठल्या प्रकारचं आहे ते, कुठलं आहे. ताई काय हां इथे कुठं तुला ग्रास दिसतंय. हे छोटं ग्रास आहे सर. हां छोटं ग्रासलं आहे ना. बरं, इट्स अ टुंड्रा बायोम. काय आहे, ज्या इमेजेस तुम्ही बघितला टुंड्रा. आता टुंड्रा कुठे आढळतं. ऑलमोस्ट आफ्टर द 66 डिग्री लॅटिट्यूड, 66 अक्षवृत्ताच्या पलीकडे, जिथं काय असतो 6 महिन्याचा दिवस 6 महिन्याची रात्र. टेम्परेचर हे ऑलमोस्ट थ्रू आउट द इयर काय असतं -°C असतं. तिथले जे समर्स असतात ते काय असतात, हार्डली 1 ते 1.5 महिन्याचे समर्स असतात. मोस्ट ऑफ दी जो टाईम आहे तो काय आहे, विंटर आहे, जिथे खूप जास्त बर्फ पडतो. अशा ठिकाणी जी इकोसिस्टीम आहे, ठीक आहे, तिला आपण काय म्हणतोय, टुंड्रा बायोम असं म्हणतो आहोत. ठीक आहे. आता ऑब्वियस गोष्ट, इथलं जे टेम्परेचर आहे ते कसं असतं, एकदम कमी असतं. त्याच्यामुळे काय होतं, इथे जे हे आहे वनस्पती आहे त्यांच्या वाढीसाठी अनुकूल हवामान असेल का. एकतर काय आहे, वर्षभर पूर्ण झाकलेलं आहे, जमीन जी आहे ती बर्फाने झाकलेली आहे. त्याच्यामुळे नवीन झाड उगवायला पण काही स्कोप नाही आहे. फक्त उन्हाळ्यामध्ये काय होतं, 1-1.5 महिन्यासाठी बर्फ वितळला की छोटे छोटे काय उगवतात, गवतं उगवतात. आणि ते जे छोटे छोटे गवतं आहेत पुन्हा बर्फ पडला की काय होतं, झाकले जातात. सो तुम्हाला टुंड्रा बायोममध्ये मोठे झाडं दिसतील का, तुम्हाला मोठे झाडं दिसणार नाही. किंवा इथले जे ॲनिमल्स असतात तिथल्या ॲनिमल्सचं जर का तुम्ही ओव्हरऑल स्ट्रक्चर बघितलं, ते कसं असतं, त्यांच्या अंगावरती खूप सारे केस असतात. जसं की आर्टिक फॉक्स आहे, बरोबर. किंवा त्याच्यानंतर पोलर बेअर्स तुम्ही बघितले असतील, त्यांच्या अंगावरती प्रचंड केस आहे. जेणेकरून काय, कान कसे असतात, एकदम छोटे छोटे असतात. जेणेकरून काय, तुमच्या शरीरातली जी उष्णता आहे ती निघून जाणार नाही. ज्यांची शेपूट कशी असते, एकदम छोटी असते. जर का वनस्पती बघितल्या तर काय असतात, इथल्या ज्या वनस्पती असतात ना, त्या खूप जास्त काळ जगणाऱ्या असतात. काय असतात, म्हणजे 100-100 वर्ष जगणाऱ्या वनस्पती आहेत. छोट्या छोट्या, फार मोठ्या नाही आहेत. जनरली आपल्याकडे काय गवत असतं, ऊन पडलं की सुकलं. इथलं गवत तसं नाही आहे. ठीक आहे. किंवा इथल्या ज्या वनस्पती त्या तशा नाही. इथल्या वनस्पती काय होतात, बर्फाने झाकल्या जातात. उन्हाळ्यामध्ये परत काय करतात, त्या हायबरनेट होतात. म्हणजे एकदा बर्फ पडला की त्यानंतर सुप्त अवस्थेमध्ये चालल्या जातात. पुढच्या समर्सची ती वाट बघतात. पुन्हा पुढचा समर आला काय करायचं, वर्षभराचा सूर्यप्रकाशच्या मदतीने प्रकाश संशोधन करून अन्न तयार करायचं. पुन्हा बर्फ पडला की पुन्हा झाकल्या गेल्या. ठीक आहे. सो मोठे मोठे वृक्ष आहेत का, नाही आहेत. छोट्या छोट्या वनस्पती तुम्हाला दिसतील. ठीक आहे. सो त्याला आपण काय म्हणतो, टुंड्रा बायोम असं म्हणतो. कुठे आहे, दोन्ही ध्रुवांच्या जवळ. आता खरं तर काय आहे, दक्षिण ध्रुवावरती जर का तुम्ही गेला, दक्षिण गोलार्धामध्ये जर का गेला, तर इथे तुम्हाला टुंड्रा रिजन सापडणारच नाही. का सापडणार नाही, किंवा तो तितकासा डेव्हलप नाही आहे. का डेव्हलप नाही आहे, कारण की मोस्ट ऑफ दी पार्ट ओशियन आहे. डायरेक्ट काय लागतं, खाली अंटार्क्टिका लागतं. आणि अंटार्क्टिकावरती टेम्परेचर हे खूप जास्त कमी आहे. त्याच्यामुळे तिथं समर्स जवळजवळ नाहीच आहे. आलं लक्षामध्ये. पण ते जर का तुम्ही उत्तर ध्रुवावरती गेला तर तुम्हाला टुंड्रा बायोम कुठे कुठे बघायला मिळेल. जर का तुम्ही इथे बघितलं, नॉर्थ अमेरिकेचा हा वरचा भाग, कॅनडा, त्याच्यानंतर इथे आहे तुमचं ग्रीनलँड. ग्रीनलँडच्या थोडं पुढे गेलात की आईसलँड आहे. ठीक आहे. हा पूर्ण उत्तर अमेरिकेचा वरचा भाग. मोस्ट ऑफ दी कॅनडा याच्यात लाई करतं, कॅनडा आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर का अजून थोडं पुढे सरकला तर इथे युरोपचा उत्तरेकडचा भाग, इथे असलेल्या सगळ्या नॉर्डिक कंट्रीज, नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क. तिथून थोडं पुढे गेलात तर काय आहे, संपूर्ण रशिया आहे. ठीक आहे. हा जो पार्ट याला आपण सायबेरिया असं पण म्हणतो. एक्स्ट्रीम टेम्परेचर मायनस ऑलमोस्ट, म्हणजे इथे ऑन अँड एव्हरेज टेम्परेचर -40°C आहे. किती, -40 सरासरी तापमान आहे. म्हणजे ते 0पर्यंत पण कधी येत नाही. सो हा पूर्ण रिजन जो आहे त्याला आपण काय म्हणतो, टुंड्रा बायोम असं म्हणतो. आता आपण बायोमला डिफाईन करतानाच कसं केलं होतं, बायोम ही बेसिकली इकोसिस्टीम आहे. पण ही अशी इकोसिस्टीम आहे जिच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशावरनं ठरतात, तर क्लायमेटवरनं ठरतात. आलं तुमच्या लक्षात, लॉन्जिट्यूड लॅटिट्यूडवरनं ठरतात. तुम्ही जर का बघितलं तर हा पूर्ण भाग काय आहे,
एकाच लॅटिट्यूडवरती आहे का नाही? एकाच लॅटिट्यूडवरचा हा सगळा भाग आहे. सो या इकोसिस्टीमच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणी ठरवल्या? टेम्परेचरने ठरवल्या. तापमान खूप जास्त कमी आहे इथलं, ठीक आहे. प्रिसिपिटेशन काय आहे? एकदम कमी आहे. वर्षभर इथे बर्फ असतो. सो पहिला बायोम कळलं तुम्हाला, कुठला आहे? टुंड्रा बायोम. चला दुसरा बघूयात. फोटो बघा, आयडेंटिफाय करा. कुठला टायगर आहे? हा सायबेरियन टायगर आहे. गुड. आकाराने मोठा असतो, जरा ढोला असतो जरा असा, नाही का? वेट जास्त असतं. बेंगॉल टायगर आपलं बारकं बारकं. टायगर ही अशी स्पेसिस आहे ना जी ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या क्लायमेटमध्ये आढळते. टायगर्स सगळ्या प्रकारच्या क्लायमेटमध्ये, बर्फात पण टायगर्स आहेत, डेझर्ट इकोसिस्टीममध्ये पण टायगर्स आहेत. म्हणजे जर का तुम्ही इकडे गेलात राजस्थान वगैरे, तिकडे ग्रासलँडमध्ये पण टायगर्स आहेत. ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये पण टायगर्स आहेत. जसं की आपलं वेस्टर्न घाट्स आहेत, तिथं पण तुम्हाला टायगर्स बघायला मिळतील. टायगर्स सगळीकडे आहे, सगळीकडे. हिमालयात पण जर का तुम्ही वरती गेलात तर हिमालयन इकोसिस्टीममध्ये पण तुम्हाला फुटिल्सवरती टायगर सापडते. कुठेही जा. सायबेरियन टायगर तर ऑलमोस्ट वर्षभर बर्फातच आहेत, ठीक आहे. हां, सो जीनस काय आहे? पॅन्थेरा, ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेसिस कुठल्या आहे? टायगर, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये सब स्पेसिस कुठल्या आहे? बेंगॉल टायगर, त्याच्यानंतर वेगवेगळ्या सगळ्या वाघांच्या जाती. मला एकदम चैतन्याची आठवण आली बघून, क्या बघितलं कुठेतरी. हां, हां, कुठलं बायोम आहे? टेम्परेट. इट्स अ तैगा बायोम. काय आहे? तैगा बायोम. आता तैगा बायोम कुठे आहे? पुन्हा इथे लॅटिट्यूडचा रेफरन्स आहे. कुठून तर कुठपर्यंत? ऑलमोस्ट 50 डिग्री लॅटिट्यूड टू 66 डिग्री लॅटिट्यूड. हा जो बारीक पट्टा आहे 50 ते 65 अक्षरवृत्तांच्या दरम्यानचा, तिथं तुम्हाला काय बघायला मिळेल? तैगा बायोम बघायला मिळेल. आणि तैगा बायोम मग कुठे कुठे आहे? साऊथ कॅनडा, नॉर्थ USA, ठीक आहे. कॅनडाचा दक्षिणेकडचा भाग आणि त्याच्यानंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा उत्तरेकडचा भाग. ऑलमोस्ट सेंट्रल युरोपपासून कुठपर्यंत? पूर्ण सेंट्रल एशियाचा जो वरचा पट्टा आहे हा पूर्ण काय आहे? तैगा फॉरेस्ट आहे. काय आहे? तैगा. आता तैगा फॉरेस्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात? इथली जी इकोसिस्टीम आहे, इथले जे झाडं असतात ते कसे असतात? कोनिफेरस, किंवा ज्याला आपण मराठीमध्ये सुचिपर्णी वनं असं म्हणतो. ज्यांचे जे पानं आहेत ते एकदम टोकदार असतात, सुईसारखे असतात. कसे असतात? सुईसारखे. तुम्ही ते ख्रिसमस ट्री बघितलंय का रे? हां, असे निमुळते असतात. का? बघा, हा फ्लोरा आणि फोना म्हणजे वनस्पती आणि प्राणी दोन्हीसुद्धा काय करतात? तिथं ज्या प्रकारचं हवामान असेल त्या हवामानानुसार स्वतःमध्ये बदल करून घेतात. आता इथल्या वनस्पतींची पानं ही कशी सुईसारखी निमुळती आहे किंवा खालच्या बाजूला झुकलेली का? बर्फ साचून राहू नये म्हणून, कारण की प्रचंड स्नोफॉल होतो इथे. सो बर्फ झाडावरती साचून राहू नये म्हणून काय असतात? झाडाची पानं ही एकदम निमुळती असतात. त्याला आपण काय म्हणतो? तैगा फॉरेस्ट असं म्हणतो. आणि तैगा फॉरेस्टमधलं जे लाकूड आहे ते कसं असतं? एकदम सॉफ्ट असतं. काय असतं? सॉफ्ट. प्लस इथलं जे हे आहे इकोसिस्टीम आहे, इथं वृक्षांचं प्रमाण खूप जास्त आहे. काय आहे? वृक्षांचं प्रमाण. त्यात तुम्ही जर का बघितलं तर कॅनोपी म्हणजे काय? तुम्ही कॅनोपी शब्द ऐकलाय कधी? कॅनोपी काय असतं? कॅनोपी हां, झाडाचा जो घेर असतो ना वरचा, त्याला कॅनोपी असं म्हणतात. काय म्हणतात? कॅनोपी. उदाहरणार्थ समजा एक झाड आहे, ठीक आहे. हा जो त्याचा वरचा घेर आहे ना, याला काय म्हणतात? बेसिकली याला म्हणतात कॅनोपी. काय म्हणतात? कॅनोपी. आणि तैगा फॉरेस्टमधले जे ट्रीज असतात त्यांच्या कॅनोपी कशा असतात? एकदम छोट्या असतात. जसं की अशोकाचं झाड आहे, तुम्ही जर का अशोक बघितलं किंवा तुम्ही निलगिरी बघा, कसं वाढतं? उंच 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 वाढतं, ठीक आहे. त्याचं कॅनोपी कसं असतं? एकदम छोटं असतं. त्याच्यामुळे हे जे तैगा फॉरेस्टमधले जे झाडं असतात ते कसे असतात? एकदम एकमेकाला लागून असतात. त्याच्यामुळे तैगा फॉरेस्टमधनं जे टिंबर मिळतं ना, हां, ते खूप जास्त असतं. किंवा इथून मिळणारं टिंबर जे आहे ते, कारण की झाडं एकदम जवळजवळ असतात, बरोबर. कॅनोपी खूप छोटी असल्यामुळे काय होतं? लगेच झाडाच्या बाजूला झाड उगवतं. तुम्ही जर का युरोपियन घरं बघितले, तुम्ही मूवीजमध्ये वगैरे बघत असाल, ऑलमोस्ट काय असतात? लाकडाची घरं असतात. काय असतात?
लाकडाची घरं असतात किंवा खूप सारं फर्निचर वगैरे जे आहे ते कुठल्या कशापासून तैगा फॉरेस्टमध्ये जाते रोजवूड पिंकवूड वेगवेगळे प्रकार आहे पाईन आहे आपल्या इकडे देवदार वगैरे आहे हे सगळे काय आहे त्याच्यापासून बॅट्स वगैरे तयार केल्या जातात क्रिकेट खेळण्याच्या सॉफ्ट असतं एकदम काय असतं सॉफ्ट वूड इथे तुम्हाला बघायला मिळतं. आता इथले जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स कसे आहेत ऑलमोस्ट टुंड्रासारखेच आहेत कारण की टेम्परेचर इथं पण कसं असतं एकदम कमी असतं. सो सायबेरियन टायगर जर का बघितलं तर सायबेरियन टायगरच्या अंगावरती केस खूप जास्त असतात ॲज कम्पेअर टू बेंगॉल टायगर. ठीक आहे सायबेरियन टायगरच्या अंगावरती खूप जास्त केस आहेत. इथं तुम्हाला रेनडियर सापडतील इथं तुम्हाला ते सायबेरियन हस्की नावाचं कुत्रा माहिती तुम्हाला हां खूप जास्त केस असतात बघा त्याला हां सायबेरियन हस्की आहे. सो हस्की एक मेन ॲनिमल आहे तैगा फॉरेस्टमधलं. ठीक आहे हां इथल्या कुत्र्याच्या ज्या जाती त्यांच्या पण अंगावरती काय किंवा तुम्हाला एकदम सिम्पल सांगतो का फार दूर जाऊ नका तुम्ही कधी नॉर्थ इंडियात गेलात ना म्हणजे उत्तराखंड हिमाचल प्रदेश वगैरे कधी जर का तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रसंग आलात नॉर्थ इंडियात फिरायला जाण्याचा तुम्ही तिथल्या ॲनिमलचं ऑब्झर्वेशन करा. जनरली महाराष्ट्रातली कुत्री आणि उत्तराखंडमधली जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे तिथल्या कुत्र्यांच्या अंगावरती इतके केस आहेत तुम्ही म्हणाल की अरे हे वेगळं दिसतंय काहीतरी म्हणजे आहे कुत्रं पण जे आपण आपल्या इकडे बघतोय आपल्या इकडचे जे कुत्रे त्यांच्या अंगावरती इतके केस असतात का नाही ते एकदम बारीक बारीक बारीक. टेम्परेचर खूप जास्त आहे ना टेम्परेचर घामान मारायचं ते एवढे केस जर का त्याला असतील तर पण ते जर का तुम्ही तिकडे गेलात ना तर तिकडच्या प्रत्येक ॲनिमलच्या याक आहे. ठीक आहे चला सो हे झालं तुमचं तैगा बायोम. हे हो का सगळ्यात सिनिक बायोम असतं हे सगळ्यात सिनिक म्हणजे काय एकदम सुंदर काय आहे टेम्परेट डेसिड्युअस आहे. ठीक आहे डेसिड्युअस फॉरेस्ट मोस्टली कुठे आहेत ट्रॉपिकल रिजनमध्ये आहेत पण फक्त ट्रॉपिकलमध्ये असतात का नाही टेम्परेटमध्ये पण काय असतात डेसिड्युअस फॉरेस्ट असतात. डेसिड्युअसला मराठीमध्ये आपण काय म्हणतो पानझडी वृक्ष असं म्हणतो. हे असे वृक्ष असतात जे उन्हाळा आला की काय होतं स्वतःची पानं गाळतात जेणेकरून त्यांच्यातला जो वॉटर कंटेंट आहे तो टिकून राहिला पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा पावसाळा आला की काय होतं पुन्हा या झाडांना नवीन पानं फुटतात. सो या अशा वृक्षांना आपण डेसिड्युअस किंवा पानझडी वृक्ष म्हणतो. आणि डेसिड्युअस फॉरेस्ट तुम्हाला कुठे बघायला मिळतील तर ट्रॉपिकल एरियाजमध्ये पण बघायला मिळतील आणि टेम्परेट एरियाजमध्ये पण बघायला मिळतील. सो जे टेम्परेट एरियाजमधले डेसिड्युअस फॉरेस्ट आहे ते कसे असतात जरा सिनिक असतात. ठीक आहे हे दिसतंय तुम्हाला ओके. चला द लोकेशन कुठे असेल तर का टेम्परेट आहे टेम्परेट झोन आपण कशाला म्हणतो 23.5 ते 66.5 अक्षवृत्तांच्या दरम्यान. सो 23 to 66 लॅटिट्यूड्सच्या दरम्यान तुम्हाला हे बघायला मिळतील. ठीक आहे पुढचं बायोम कुठला आहे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. कुठे असतात ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट कुठे कुठे असतात ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट इक्वेटर पासून हां 10 अंश उत्तरेला 10 अंश दक्षिणेला. काय झालं काय झालं टेम्परेट टेम्परेट ट्रॉपिकल नाही कुठलं टेम्परेट ते त्याच्या तिची लिस्ट दाखवली ना तुला त्याच्याप्रमाणे नाही आहे. ठीक आहे हां सो तुला असं वाटतं की त्याच्यानंतर ते ए लगेच असं नाही. ठीक आहे आता बघा इक्वेटरपासून वरती 10 डिग्री आणि इक्वेटरपासून 10 डिग्री साऊथ. ठीक आहे हा जो पट्टा आहे इथं काय असतं रेनफॉल खूप जास्त पडतो पाऊस प्रचंड आहे त्याच्यामुळे इथं काय असतं तर एव्हरग्रीन फॉरेस्ट असतात जी वर्षभर काय असतात हिरवीगार असतात. सो यांना आपण काय म्हणतो इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट. का रेन फॉरेस्ट म्हणतो इथे रोज पाऊस पडतोय. आता ऑब्वियस गोष्ट जर का रोज पाऊस पडत असेल तर काय असेल झाडं वर्षभर हिरवीगार राहतील. प्लस ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये खूप जास्त पाऊस पडतोय इथे खूप जास्त बायोडायव्हर्सिटी आहे. इथले जे वृक्ष आहेत ते काय असतात एकदम उंच वाढतात. का उंच वाढतात कारण की त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असतं. खूप जास्त पाऊस पडल्यामुळे खूप जास्त झाडं आहे आणि प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे म्हणून झाडांची उंची कशी आहे उंची एकदम जास्त असते.
कॅनोपी कसं असतं, एकदम मोठं असतं. जर का तुम्ही ही मागची इमेज बघितली तर तुमच्या लक्षात येईल. कॅनोपी कशा आहेत, एकदम मोठ्या आहेत. आणि हाईट बघा तुम्ही, ऑलमोस्ट काही ट्रीज जे आहे त्यांची हाईट 60 मीटरपर्यंत सुद्धा असते. म्हणजे ओव्हरऑल जर का तुम्ही बघितलं तर संपूर्ण जगाच्या 7% भाग जो आहे तो ट्रॉपिकल रेन फॉरेस्टने ऑक्युपाय केला आहे. बट बायोडायव्हर्सिटीचा विचार केला तर फक्त नाही, ऑलमोस्ट 50% बायोडायव्हर्सिटी कुठे बघायला मिळेल तुम्हाला, ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये बघायला मिळेल. जॉग्राफिकल एरिया फक्त 7% आणि बायोडायव्हर्सिटी मात्र संपूर्ण जगाच्या 50% इथे आहे. आता ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये फक्त उंच उंच झाडं आहेत का, नाही. या उंच झाडांच्या व्यतिरिक्त इथं खूप साऱ्या वेली आहेत, छोटे छोटे झुडपं आहेत. ठीक आहे, सगळ्यात म्हणजे प्रचंड बायोडायव्हर्सिटी असलेले हे फॉरेस्ट आहे. प्रचंड असा म्हणजे जगातले जे रेन फॉरेस्ट आहे त्यांचा अजूनसुद्धा बराचसा भाग काय झालेला नाही आहे, एक्सप्लोर झालेला नाही आहे. म्हणजे इतके डेन्स आहेत की दिवसा लिटरली काय असतो, अंधार असतो. काय असतो, अंधार असतो. ठीक आहे, काही ट्रॉपिकल रेन फॉरेस्टची नावं सांगता येईल तुम्हाला. हां, ॲमेझॉनचं एक फॉरेस्ट आहे. अजून आता ॲमेझॉनचं रेन फॉरेस्टला एक स्पेसिफिक नाव आहे. काय नाव आहे, इट्स अ सेल्वास. व्हॉट, सेल्वास. लक्षात ठेवा. ठीक आहे, ॲमेझॉनचे जे रेन फॉरेस्ट आहे त्यांना सेल्वास असं म्हणतात. काय म्हणतात, सेल्वास. त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये काँगो नदीचं जे खोरं आहे, ठीक आहे, सो काँगो फॉरेस्ट. साऊथ अमेरिकेमध्ये, भारतामध्ये आहेत का ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, कुठे आहेत, कुठे, वेस्टर्न घाट्समध्ये. आता बघा लक्षात घ्या, इथे शब्दांमध्ये कसा फरक होतो. एक असतात ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. ठीक आहे, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट भारतात कुठे कुठे आहे, वेस्टर्न घाट्समध्ये आहेत. आणि नाही ऐका, एक वेस्टर्न घाट्समध्ये आहे आणि दुसरं ईशान्य भारतामध्ये. ठीक आहे, नॉर्थ ईस्टला, संपूर्ण नॉर्थ ईस्टमध्ये काय आहे, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहेत. अंदमान निकोबारला पण आहेत. बरोबर. पण इथे जर तुम्हाला मी असं ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट असं न विचारता इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट असं विचारलं तर, हां, अंदमान निकोबार, अंदमान पण नाही, इट्स ओनली निकोबार. कुठे आहे, निकोबार आयलँड्स. ठीक आहे, कुठले, इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट. लक्षात ठेवा. ओके, पुढचं बायोम बघा. हां, आता ग्रासलँड आणि सेवाना असे दोन सेपरेट बायोम आहेत बघा. आता पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर सवाना तर सर ग्रासलँडच आहे, है ना, मग ग्रासलँड आणि सेवानामध्ये काय नेमका फरक आहे. हां, बरोबर का नाही, कोणी सांगू शकेल का. आणि नुसते ग्रासलँड कुठे, लॉजिकला पण लॉजिक असलं पाहिजे काहीतरी. सॅवाना ग्रासलँडमध्ये काय आहे, ग्रासलँड विथ स्कॅटरिंग ट्रीज, है ना, म्हणजे काय आहेत, इथे मध्ये मध्ये झाडं पण आहेत. इथे तुमच्या लक्षामध्ये हे दिसतंय तुला, हे ग्रासलँडच आहे, सेवाना ग्रासलँडच आहे. पण इथे तुम्हाला काय दिसतील, मध्ये मध्ये काही झाडं दिसतील. आणि ग्रासलँड जे असतात ते पूर्णपणे काय असतात, ग्रासलँड असतात. तिथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मोठं झाड आढळत नाही. सो सॅवानाचं वैशिष्ट्य ते आहे. काय वैशिष्ट्य आहे, इथे गवतांसोबत मध्ये मध्ये तुम्हाला काही झाडं सुद्धा दिसतात. ठीक आहे, चला आता इथे जर का तुम्ही बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात ग्रासलँडचं वैशिष्ट्य काय असतं, ग्रासलँडमध्ये जे मोठे हर्बिवोरस ॲनिमल आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. जसं की एलिफंट्स आहेत, जिराफ आहेत. ठीक आहे, गवत खाणारे सगळे मोठे मोठे प्राणी तुम्हाला ते हे असतात का, त्याला जंगली गाय वगैरे आपण म्हणतो, म्हशी वगैरे असतात. तुम्ही नॅशनल जॉग्राफी किंवा डिस्कवरी चॅनल बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात स्थलांतर करणारे त्याला जंगली भैसा म्हणतात. ठीक आहे, कुठे, आफ्रिकेमध्ये. सो सॅवानाचं जे एक्सटेन्शन आहे ते तुम्हाला कुठे बघायला मिळेल, प्रामुख्याने आफ्रिकेमध्ये बघायला मिळेल. सो हे असे ग्रासलँड आहे की ज्यांच्यामध्ये काय असतात, झाडं
असतात. ठीक आहे, इथे एक छोटीशी कन्सेप्ट आहे, कुठली? कीस्टोन स्पेसिस. तुम्ही ऐकलंय का? आता ते सॅव्हाना ग्रासलँडच्या याच्याने तुम्हाला सांगतो, स्पेसिसचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यांचा जो रोल आहे त्या रोलच्या अनुषंगाने. पण इथे तुम्हाला एकच मी छोटीशी कन्सेप्ट सांगतो, कीस्टोन स्पेसिस काय असतात. कीस्टोन काय असतात? कीस्टोन स्पेसिस याच्यावरती प्रश्न पण विचारले गेलेत खूप वेळेला. हां, आता कीस्टोन काय ते समजून घ्या. तुम्ही ती कमान बघितली का बांधकामाची अशी? हां, त्याच्यातला इथला एक दगड असतो बघा. हा जर दगड तुम्ही इथला काढून घेतला तर सगळी दगडाची कमान काय होईल? खाली पडून येईल का नाही? सो इकडून तुम्ही काय केलं, दगड ठेवत आले आणि इथे एक दगड ठेवला. हा दगड काय करतोय? संपूर्ण त्या कमानीला बॅलेन्स करण्याचं काम करतो आहे. आणि हेच जर का काढून घेतलं तर काय झालं? तर पूर्ण कमान खाली कोसळेल. सो हा जो दगड असतो ना त्या गोल कमानीतला, त्याला म्हणतात कीस्टोन स्पेसिस. काय म्हणतात? कीस्टोन स्पेसिस. राहील लक्षात? तसं इकोलॉजीमध्ये किंवा इकोसिस्टीममध्ये पण काय असतं? काही कीस्टोन स्पेसिस असतात. ज्या कीस्टोन स्पेसिस काय करतात? इतर स्पेसिसला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात, किंवा प्रोटेक्ट करणं म्हणण्यापेक्षा इकोसिस्टीमला बॅलेन्स करण्याचं काम करतात. उदाहरणार्थ सॅव्हानामधले एलिफंट्स आहेत. इथले हत्ती काय करतात माहिती तुम्हाला? इथले हत्ती सोंडेने हे जे मोठे झाडं असतात ना ते काय करतात? उन्मळून काढून टाकतात. उन्मळून म्हणजे मुळासकट. ठीक आहे, त्याच्यामुळे काय तुम्हाला की सर असं का, मग म्हणजे काय होतं त्याने? आता ग्रासलँडला जर का तुम्हाला ग्रासलँड म्हणून मेंटेन ठेवायचं असेल तर तिथे मोठे ट्री नको, बरोबर का नाही? आणि जर का मोठ्या ट्रीची संख्या वाढली तर हत्ती काय करतात? ते सोंडेने तोडून टाकतात. म्हणजे त्यांनी काय केलं? अप्रत्यक्षपणे तिथल्या इकोसिस्टीमला बॅलेन्स केलं. सो अशा ज्या स्पेसिस असतात त्यांना आपण काय म्हणतो? कीस्टोन स्पेसिस असं म्हणतो. राहील तुमच्या लक्षामध्ये? सो जसं की एलिफंट हा काय आहे? सॅव्हानामधला कीस्टोन स्पेसिस आहे. मोठे झाडं तो तोडून टाकतो, त्याच्यामुळे ग्रासलँड काय राहतं? मेंटेन राहतं. इज दॅट क्लिअर? मोठे हर्बीवोरस तुम्हाला इथे बघायला मिळतील. ओके, हा दिसतोय तुम्हाला? हा फक्त काय आहे? तिकडचं नाही, फक्त मधला पट्टा बघा. हा ग्रासलँड आहे. तुम्ही म्हणा की सर आत्ता तर सॅव्हानामध्ये नाही का, एक प्रॉपर इमेज भेटत नव्हती. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो ग्रासलँड. ओके, हे काय आहे आता? टेम्परेट ग्रासलँड्स आहेत. आता ग्रासलँडचे प्रकार असतात. काय असतात? ग्रासलँडचे प्रकार आहेत टेम्परेट ग्रासलँड्स आणि ट्रॉपिकल ग्रासलँड. टेम्परेट आणि ट्रॉपिकल ग्रासलँड म्हणजे काय? लक्ष द्या. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो ट्रॉपिकल झोन. त्याच्यानंतर इथं काय आहे? आर्टिक सर्कल, खाली अंटार्क्टिक सर्कल. याच्या दरम्यान जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? टेम्परेट रिजन म्हणतो. काय म्हणतो? टेम्परेट. सो उष्णकटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंध असे दोन भाग आहेत. सो उष्णकटिबंधामधला जो गवताळ प्रदेश आहे त्याला आपण म्हणतो उष्णकटिबंधातले गवताळ प्रदेश, आणि जो समशीतोष्ण कटिबंध प्रदेश आहे त्याच्यातले जे गवताळ प्रदेश आहे त्यांना आपण म्हणतो समशीतोष्ण गवताळ प्रदेश. सो ट्रॉपिकल ग्रासलँड आणि टेम्परेट ग्रासलँड. मग आता इथे जर का तुम्ही जगाचा नकाशा बघितला तर तुम्हाला माहीत असले पाहिजे की कोणकोणते ग्रासलँड आहे. जर का तुम्ही नॉर्थ अमेरिकेमध्ये गेलात तर इथं काय आहे? इथं प्रेरीज नावाचा गवताळ प्रदेश आहे. कुठला? प्रेरी. ठीक आहे. साऊथ अमेरिकेत गेलात तर इथं काय आहे? इथे पंपाज आहे. ओके. त्याच्यानंतर जर का तुम्ही इथे गेलात आफ्रिकेमध्ये, इथं व्हेल्ड आहे. जर का तुम्ही इथं मधल्या भागामध्ये गेलात तर इथं काय आहे? सॅव्हाना आहे. त्याच्यानंतर जर का तुम्ही अजून ऑस्ट्रेलियामध्ये गेलात तर इथं पण काय आहेत? ग्रासलँड आहेत. त्याच्यानंतर तुम्ही सेंट्रल युरोपचा जो ईस्टर्न पार्ट आहे तिथं ग्रासलँड आहे. ठीक आहे. मग आता हे कुठले झाले रे? ट्रॉपिकल का टेम्परेट? लोकेशनवरून ठरेल. कशावरून ठरेल? लोकेशनवरून ठरेल. ठीक आहे. प्रेरी काय आहे? आता बघा, तुमच्याकडे जो ॲटलास आहे तो ॲटलास काढायचा. ठीक आहे. आणि त्या ॲटलासमध्ये जे ग्रासलँड आहे त्यांचं लोकेशन बघायचं. जर का ते ट्रॉपिकल असतील तर त्याला म्हणायचं ट्रॉपिकल ग्रासलँड, आणि टेम्परेट असतील तर टेम्परेट ग्रासलँड. घरी जाऊन सर्च करा, मला उद्याच्या लेक्चरमध्ये याचा आन्सर द्या, ट्रॉपिकल आणि टेम्परेट ग्रासलँडचं. ओके. नाहीतर मग मी तुम्हाला उद्या सांगणारच आहे. ठीक आहे. सो होमवर्क घ्या, ट्रॉपिकल आणि टेम्परेट ग्रासलँड. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी डेझर्ट बायोम.
इथल्या वनस्पतींबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहोत. थॉर्नी आहेत, खूप सारे काटे आहेत, उंची एकदम कमी आहे, बरोबर का नाही. ज्यांचे पानं कशी असतात, एकदम जाड असतात, त्यांचे जे रूट्स आहेत ते काय असतात, एकदम आतपर्यंत गेलेले असतात. आता इथले जे ॲनिमल्स आहेत डेझर्ट इकोसिस्टीममध्ये, इथं कुठले मोठे ॲनिमल्स आहेत का मला सांगा. डेझर्ट इकोसिस्टीममध्ये कधी बघितले का तुम्ही? हत्ती, जिराफ नाही बघितले. फक्त डेझर्ट इकोसिस्टीममध्ये तुम्हाला प्रामुख्याने काय बघायला मिळतील? रेप्टाईल्स बघायला मिळतील. काय बघायला मिळतात? रेप्टाईल्स. ठीक आहे. जे सरपटणारे प्राणी आहेत ते पण काय करतात, मोस्टली दिवसा बिळामध्ये राहतात आणि रात्रीच्या वेळी मग थोडं टेम्परेचर कमी झालं की बिळातनं काय येतात, बाहेर येतात. इज दॅट क्लिअर? त्यांची स्किन कशी असते? खूप जाड असते. ज्यांना खूप जास्त पाणी लागत नाही असे ॲनिमल्स तुम्हाला कुठे बघायला मिळतील? डेझर्ट इकोसिस्टीममध्ये बघायला मिळतील. क्लिअर आहे इथपर्यंत? जगातले मग महत्त्वाचे डेझर्ट्स कोणकोणते आहेत? नॉर्थ अमेरिकेमध्ये जर का तुम्ही गेलात तर ग्रेट बेसिन डेझर्ट आहे, मोहावे डेझर्ट आहे, सोनारन डेझर्ट आहे आणि चिहुआहुआन याचा बराचसा भाग मेक्सिकोमध्ये येतो. हे नॉर्थ अमेरिकेतले डेझर्ट झाले. जर का तुम्ही साऊथ अमेरिकेमध्ये गेलात तर पेरुवियन आहे, आटाकामा आहे, पॅन्टागोनियाचं डेझर्ट आहे. साऊथ आफ्रिकेत जर का तुम्ही गेलेत तर कलहारी आणि नामिबियाचं डेझर्ट तुम्हाला बघायला मिळेल. वरचा सगळा भाग काय आहे तर सहारा डेझर्ट आहे. त्याच्यानंतर जर का तुम्ही एशियामध्ये आले तिथं अरेबियन डेझर्ट आहे, एक लूट डेझर्ट आहे इराणमध्ये. त्याच्यानंतर इथे थार डेझर्ट आहे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान. त्याच्यानंतर काराकुम डेझर्ट आहे पूर्वेकडे, ताकलामाकन डेझर्ट आहे. अजून एक डेझर्ट इथे गोबी नावाचं जे कोल्ड डेझर्ट आहे. इवन भारतामध्ये पण काय आहे, लडाख नावाचं एक कोल्ड डेझर्ट आहे. जर का तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये गेलात तर इथे ग्रेट सँडी आणि सिम्सन डेझर्ट. ठीक आहे. हे सगळे डेझर्ट आहेत आणि इथं सगळे काय आहेत, डेझर्ट बायोम आहेत. चला पुढे जाऊयात. सात बायोम आपण इथे बघितले. किती बायोम बघितले? 7. बायोम म्हणजे मराठीत काय म्हणायचं, जीवसंहती म्हणायचं. काय म्हणायचं? जीवसंहती. सगळ्यात पहिलं बघितलं टुंड्रा, टुंड्रानंतर तैगा, तैगानंतर टेम्परेट डिसिड्युअस, टेम्परेट आहे, ट्रॉपिकल नाही आहे. त्याच्यानंतर ट्रॉपिकल, सॅव्हाना, ग्रासलँड आणि डेझर्ट. असे 7 बायोम आपण इथे बघितले. ओके. चला आता सगळ्यात शेवटी काय आहे, इकोलॉजीचे जे टप्पे आहेत किंवा ज्या 6 लेवल्स आहेत त्याच्यातली सगळ्यात मोठी लेवल कुठली आहे, सगळ्यात शेवटची? इट्स अ बायोस्फिअर. याला मराठीमध्ये काय म्हणतात? याला म्हणतात जीवावरण. काय म्हणतात? जीवावरण. जीवावरण म्हणजे काय? व्हेअर लाईफ एक्झिस्ट. जिथं जिथं काय आहे, जीवन एक्झिस्ट करतं. ठीक आहे. 3 मोठे डोमेन्स आहे. ते 3 मोठे डोमेन कोणकोणते आहेत? वातावरण, त्याच्यानंतर शिलावरण आणि जलावरण. लिथोस्फेअर, हायड्रोस्फेअर आणि ॲटमॉस्फेअर. बरोबर का नाही? डायग्राम बघा, तुमच्या लक्षात येईल. जेवढी जमीन आहे तिला आपण म्हणतो शिलावरण, इंग्लिशमध्ये म्हणायचं लिथोस्फेअर. जेवढंही पाणी आहे त्याला आपण म्हणतो हायड्रोस्फिअर, मराठीत जलावरण. आणि जेवढीही हवा आहे त्याला आपण म्हणतो ॲटमॉस्फिअर. बरं, आता मला सांगा, आपण फक्त ॲटमॉस्फिअरबद्दल बोलूयात. संपूर्ण ॲटमॉस्फिअरमध्ये लाईफ एक्झिस्ट करते का? किंवा वातावरणाची उंची किती आहे आपण बघितलं. जमिनीपासून जवळजवळ 2900 किलोमीटरपर्यंत काय आहे, वातावरण आहे किंवा ॲटमॉस्फिअर आहे. मग पूर्ण 2900 किलोमीटरपर्यंत आहे का मला सांगा? नाही. वातावरणाचा जो अगदी खालचा भाग आहे तिथंच तुम्हाला काय बघायला मिळेल, ट्रोपोस्फिअरचा पण खालचा भाग, तिथं तुम्हाला लाईफ बघायला मिळेल. लिथोस्फिअर म्हणजे जमीन. कुठपर्यंत सजीव आहेत? अगदी पार पृथ्वीच्या कोरपर्यंत सजीव आढळतात का? नाही. लिथोस्फिअरचा अगदी जो वरचा भाग आहे, ठीक आहे का नाही, म्हणजे फार फार तर एक 5 ते 6 मीटरपर्यंत तुम्हाला काय बघायला मिळेल, तर सजीवसंहती किंवा सजीवसृष्टी बघायला मिळेल. तुम्ही समुद्र घ्या, संपूर्ण समुद्रामध्ये तुम्हाला प्राणी सापडतील का? नाही. अगदी जो डीप ओशन आहे त्या डीप ओशनमध्ये लाईफ एक्झिस्ट करत नाही. फक्त ओशनचा जो वरचा भाग आहे तिथंच काय आहे, लाईफ एक्झिस्ट करते किंवा जीवन तिथे तुम्हाला बघायला मिळेल. सो जलावरण असेल, वातावरण असेल किंवा शिलावरण असेल, या तिघांचा जो एकत्रित भाग जिथं लाईफ एक्झिस्ट करते त्याला आपण काय म्हणतो, लिथोस्फिअर, सॉरी त्याला आपण बायोस्फिअर असं म्हणतो. काय म्हणतो? बायोस्फिअर असं म्हणतो. ए पार्ट ऑफ द अर्थ वेअर लाईफ कॅन एक्झिस्ट. represent a highly integrated and interacting zone comprising of atmosphere, hydrosphere and lithosphere. It is a narrow layer around the surface of the earth. हा काय आहे
पृथ्वीच्या सभोवताली असलेला एक चिंचोळा किंवा नॅरो भाग आहे. लाईफ इन द बायोस्फिअर इज अबंडंट बिटवीन 200 मीटर्स बिलो द सरफेस ऑफ द ओशन अँड अबाउट 6000 मीटर्स अबोव सी लेवल. ठीक आहे, एक जवळजवळ किती खोलीपर्यंत, 200 मीटर खोलीपर्यंत म्हणजे समुद्रामध्ये, आणि उंचीनुसार 6000 मीटरपर्यंत लाईफ एक्झिस्ट करते. त्याच्या पलीकडे काय नाही आहे, लाईफ नाही आहे. आणि तेवढ्या पूर्ण भागाला आपण काय म्हणतो, बायोस्फिअर असं, बायोस्फिअर असं म्हणतो. बायोस्फिअर इज अब्सेंट ॲट एक्स्ट्रीम्स ऑफ द नॉर्थ अँड साऊथ पोल्स. अगदी नॉर्थ पोलला आणि साऊथ पोलला लाईफ एक्झिस्ट करते का, अजिबात एक्झिस्ट करत नाही. म्हणून म्हटलं काय, बायोस्फिअर इज अब्सेंट. ठीक आहे, दोन्ही पोल्सवरती बायोस्फिअर नाही आहे. द हायेस्ट माउंटेन्स अँड द डीपेस्ट ओशन्स, जे अगदी खोल महासागर आहेत तिथं पण काय नाही आहे, लाईफ एक्झिस्ट करत नाही. जे अगदी उंच पर्वत आहे जसं की हिमालय आहे तिथे सुद्धा लाईफ एक्झिस्ट करत नाही. सिन्स एक्झिस्टिंग होस्टाईल कंडिशन देअर डू नॉट सपोर्ट लाईफ. Occasionally, spores of fungi and bacteria do occur at great height beyond 8000 meters, but they are not metabolically active and hence represent only dormant life. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये 8000 पेक्षा जास्त उंचीवरती आणि खोल समुद्रामध्ये काय आहे, काही बॅक्टेरिया आढळतात, पण ते काय असतात, इनॅक्टिव्ह असतात. ते ॲक्टिव्ह असतात का, ॲक्टिव्ह नसतात. इज दॅट क्लिअर? चला, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं, आजच्या लेक्चरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघितलं आपण एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय बघितलं, आपण बघितलं इकोलॉजी. इकोलॉजी म्हणजे काय असतं, बरं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, इकोलॉजीच्या 6 लेवल्स बघितल्या. त्यातली पहिली लेवल कुठली होती, इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल नंतर पॉप्युलेशन. पॉप्युलेशन नंतर कम्युनिटी. कम्युनिटी नंतर इकोसिस्टीम. इकोसिस्टीम नंतर बायोम. आणि बायोम नंतर, बरं, आपण आज एक कन्सेप्ट पण शिकलो, जीनस, स्पेसिस आणि सब स्पेसिस. चला, एका 5 मिनिटामध्ये तुम्हाला सगळं रिवाईज करून देतो. आता हे जर का तुम्ही शंकर आयस पुस्तक घेतलं तर त्या पुस्तकातलं हे पहिलंच चॅप्टर आहे. ठीक आहे, आता बेसिकली काय होतं, एक फ्लो असतो कुठलाही सब्जेक्ट वाचण्याचा किंवा शिकण्याचा. जनरली पुस्तकामध्ये पहिल्यांदा इकोलॉजी दिल्यानंतर एन्व्हायरमेंट दिलं आहे, पण आपण काय करायचं, आपण आपल्या फ्लोने वाचायचं, जो मी फ्लो तुम्हाला इथे लेक्चरला सांगणार आहे. सो सगळ्यात पहिले एन्व्हायरमेंट. पटकन एकदा आपण रिव्हिजन करून घेऊ. सो व्हॉट डू मीन बाय एन्व्हायरमेंट? व्हॉट सराउंड्स अस. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहे, पर्यावरण आहे. ठीक आहे, पर्यावरणामध्ये काही गोष्टी बायोटिक आहे, काही अबायोटिक आहे, लिव्हिंग आहे, काही नॉन लिव्हिंग सुद्धा आहेत. त्याच्यानंतर मग आपण काय बघितलं, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्सची किंवा याची घटकांची जे कंपाऊंड्स आहेत त्याची यादी बघितली. लिव्हिंगमध्ये कोण कोण होते, प्लांट्स, ॲनिमल्स, डिकम्पोजर्स. ठीक आहे, पॅरासाईट आहे, सिम्बायटन्स आहेत, सहजीवी, परजीवी. आणि त्याच्यानंतर अबायोटिकमध्ये काय बघितलं आपण, लाईट, एनर्जी, रेडिएशन, विंड्स, सॉईल, हे सगळं कशामध्ये येतं, अबायोटिकमध्ये येतं. सगळं बायोटिक आणि अबायोटिक गोष्टी म्हणून काय तयार होतं, एन्व्हायरमेंट तयार होतं. त्याच्यानंतर इकोलॉजी काय बघितलं, बेसिकली इकोलॉजी इज अ सायन्स. काय आहे, विज्ञान आहे. कोणतं विज्ञान आहे, जिथं तुम्ही अभ्यास करतात. कशाचा अभ्यास करता, सजीवांमधला आणि सजीवांचा त्यांच्या पर्यावरणासोबतचा असलेला संबंध. ठीक आहे, सो सजीव आणि त्यांच्या आजूबाजूला असलेलं पर्यावरण, या सगळ्यांचा एकमेकासोबतचा जो संबंध आहे त्याला आपण म्हणतो इकोलॉजी. राहील तुमच्या लक्षात. सो बेसिकली इकोलॉजी इज अ सायन्स. आणि मग त्याच्यानंतर आपण बघितलं इकोलॉजी टर्म पहिल्यांदा कोणी यूज केली, अर्नेस्ट हेकेल यांनी. आणि त्याच्यानंतर ती पहिल्यांदा वापरली कोणी किंवा प्रचलित कोणी केली, तर रिटर यांनी. राहील लक्षात. सो हेकेल आणि रिटरला विसरायचं नाही. आता लक्षात घ्या, आपण जेव्हा इकोसिस्टीम शिकू तेव्हा इकोसिस्टीममध्ये पण काय येतील, काही नावं येतील. येईल तुमच्या लक्षात. सो इथं काय करायचं आहे, इथं आपल्याला फक्त इकोलॉजी पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण बघितलं लेवल्स ऑफ इकोलॉजी. इकोलॉजी किंवा पारिस्थितिकीमध्ये काय असतात, 6 लेवल्स असतात किंवा 6 टप्पे असतात. ठीक आहे, सगळ्यात पहिला टप्पा कुठला होता, इंडिव्हिज्युअल. दुसरा कुठला होता, पॉप्युलेशन. इथं बघा तुम्हाला चित्रावरनं लक्षात येईल, इंडिव्हिज्युअल म्हणजे सिंगल ऑर्गॅनिझम, संपूर्ण याच्यामधला. ठीक आहे, त्याच्यानंतर एकाच टाईपचे ऑर्गॅनिझम एकत्र आले काय होतं, पॉप्युलेशन तयार होतं. अशा मल्टिपल पॉप्युलेशन एकत्र आले की कम्युनिटी. अशा छोट्या छोट्या करून खूप साऱ्या कम्युनिटीज एकत्र आले की तयार होतं इकोसिस्टीम. बरोबर का नाही. ज्या खूप मोठ्या इकोसिस्टीम आहेत त्यांच्यापासून तयार होतोय बायोम. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी काय आहे, बायो
स्पिअर आहे की जिथं पृथ्वीवरती काय करते, लाईफ एक्झिस्ट करते. मग आपण इंडिव्हिज्युअलची काय बघितली होती, इंडिव्हिज्युअल समजून घेण्यापूर्वी आपण इथे एक कन्सेप्ट बघितली होती, तिचं नाव होतं काय, जीनस, स्पेसिस आणि सब स्पेसिस. राहील तुमच्या लक्षामध्ये. प्रजाती, जाती आणि उपजाती असं त्याचं मराठीमध्ये काय होतं, ट्रान्सलेशन होतं. आपण त्याचे एक्झाम्पल्स पण बघितले, जसं की होमो काय आहे, प्रजाती आहे, सेपियन्स काय आहे, जात आहे. आलं तुमच्या लक्षात. सो आपण जनरली म्हणता कधीही प्रजातीचं नाव पुढे येतं है ना. जसं की तुम्ही जर का वाघाचं सायंटिफिक नेम बघितलं तर काय आहे, पॅन्थेरा टायग्रिस. काय आहे, पॅन्थेरा टायग्रिस. मनुष्याचं सायंटिफिक नेम काय आहे, होमो सेपियन. सो दोन्ही केसमध्ये जे पहिली येते ती काय असते, प्रजाती असते, जीनस असतो. राहील तुमच्या लक्षात. ठीक आहे. सो इथे पॅन्थेरा जीनस आहे, त्या जीनसमध्ये काही स्पेसीज आहे. कोणकोणत्या, 4 मोठ्या स्पेसीज आहे. कुठल्या कुठल्या, टायगर, लायन, लेपर्ड्स आणि त्याच्यानंतर जॅगवार्स. बरोबर का नाही, या स्पेसीज. आणि त्याच्यामध्ये पुन्हा सब स्पेसीज, मग टायगर्सचे खूप सारे वेगवेगळे प्रकार. राहील तुमच्या लक्षामध्ये. ओके. आता सरसकट पुस्तकात काय शब्द वापरला आहे, प्रजाती असा शब्द वापरला आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही इंडिव्हिज्युअल नावाची कन्सेप्ट शिकले, इंडिव्हिज्युअलला प्रजाती म्हणणं कितपत योग्य आहे. इंडिव्हिज्युअल त्याला तुम्ही प्रजाती म्हणाल का, जसं की मी एक आहे, इंडिव्हिज्युअल आहे. बरोबर का नाही, मी प्रजाती आहे का, हां. मी स्पेसिस पण नाही आहे, मी जीनस पण नाही आहे, मी सब स्पेसिस आहे. बरोबर का नाही, सब. मी उपजाती आहे. पण माझ्यासाठी तिथं पुस्तकात काय शब्द वापरला आहे, प्रजाती शब्द वापरलेला आहे. म्हणून तुम्हाला काय केलं, ती कन्सेप्ट मी पहिल्यांदा समजावून सांगितली की नेमकं प्रकरण काय आहे. सो इंडिव्हिज्युअलला इंडिव्हिज्युअलच. ठीक आहे, लक्षात ठेवा. सो इंडिव्हिज्युअल म्हणजे पूर्ण याच्यातला इकोसिस्टीम म्हणा, इकॉलॉजी म्हणा. इकॉलॉजीमधला काय आहे, जो सिंगल ऑर्गॅनिझम आहे त्याला आपण म्हणतो इंडिव्हिज्युअल. त्याच जातीचे किंवा त्याच स्पेसिसले जेव्हा खूप सारे काय येतात, एकत्र येतात, तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो, तेव्हा त्यांना आपण पॉप्युलेशन असं म्हणतो. सो इथं एक वाक्य जे मी हायलाईट केलं होतं की पॉप्युलेशन कधीही एकाच स्पेसिसचं असतं. काय असतं, एकाच स्पेसिसचं असतं. समजा एक मोठी इकोसिस्टीम आहे, त्या इकोसिस्टीममध्ये मी सगळ्या ॲनिमल्सला एकत्र मिळून पॉप्युलेशन शब्द वापरू शकतो का, हां. पॉप्युलेशन ऑफ ॲनिमल्स असं म्हणू शकतो का, नाही. मला स्पेसिफिक म्हणावं लागेल. पॉप्युलेशन ऑफ टायगर्स, पॉप्युलेशन ऑफ एलिफंट्स, पॉप्युलेशन ऑफ जिराफ, पॉप्युलेशन ऑफ लेपर्ड्स. आलं तुमच्या लक्षात. सो पॉप्युलेशन हा शब्द एकाच जातीच्या संख्येसाठी वापरला जातो. मग एक मोठा गवताळ प्रदेश आहे, त्या गवताळ प्रदेशामध्ये काय आहे, पॉप्युलेशन ऑफ टायगर्स, पॉप्युलेशन ऑफ झेब्राज, पॉप्युलेशन ऑफ हायनाज, पॉप्युलेशन ऑफ लेपर्ड्स, पॉप्युलेशन ऑफ जिराफ. अशा खूप साऱ्या पॉप्युलेशन एकत्र आले की मग काय तयार झाली, कम्युनिटी तयार झाली. मग काय तयार होतो, समुदाय तयार होतो. मग समुदायांचे आपण 2 प्रकार बघितले, मेजर आणि मायनर. सो मेजर कम्युनिटीमध्ये काय होतं किंवा मोठ्या समुदायांमध्ये काय असतं, मोठे समुदाय हे ॲज कम्पेअर टू किंवा आजूबाजूला असलेल्या कुठल्याही समुदायावरती डिपेंड नसतात. त्यांचा प्रामुख्याने जो सोर्स असतो एनर्जीचा तो काय असतो, सूर्य असतो. आणि दुसरे एक आपण बघितले मायनर कम्युनिटी. मायनर कम्युनिटी अशा कम्युनिटी असतात ज्या काय असतात, दुसऱ्या कम्युनिटीवरती डिपेंड करत असतात. राहील तुमच्या लक्षामध्ये. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, मग कम्युनिटी झालं. कम्युनिटीनंतर आपण बघितलं इकोसिस्टीम. हां, त्यात आपण बघितलं होतं की कम्युनिटीचं नाव कसं मिळतं, तिथे जी डॉमिनंट स्पेसीज असेल त्याच्या नावावरनं आपण त्याला नाव देत असतो. जसं की आपण ग्रासलँडचं एक्झाम्पल घेतलं होतं. त्याच्यानंतर इकोसिस्टीम. आता इकोसिस्टीम काय आहे, इकोसिस्टीम हे फंक्शनल युनिट आहे. जेव्हा खूप साऱ्या कम्युनिटीज एकत्र येतात, ठीक आहे, त्यांच्यामधले काय असतात, सहसंबंध प्रस्थापित होतात, त्यांच्यातले रिलेशन्स आहेत ते काय होतात तर एस्टॅब्लिश होतात, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, इकोसिस्टीम असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर आपण काय बघितलं की इकोसिस्टीम चॅप्टर आपल्याला सेपरेट बघायचं आहे. त्याच्यामुळे फक्त बेसिकच कव्हर केलं. आणि ज्या मोठ्या इकोसिस्टीम असतात ज्यांच्यावरती लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड किंवा तिथल्या क्लायमेटचा इम्पॅक्ट होतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, तेव्हा त्याला आपण बायोम असं म्हणतो. मग पृथ्वीवरचे किती मेजर बायोम बघितले आपण, पृथ्वीवरचे 7 मोठे बायोम्स बघितले. प्रत्येक ठिकाणचं क्लायमेट कसं आहे, वेगवेगळं आहे. मग ते 7 बायोम कुठलं होतं, सगळ्यात पहिलं टुंड्रा बायोम. टुंड्रा बायोममध्ये काय बघितलं, जिथं टेम्परेचर एकदम कमी आहे. बरोबर का नाही, जे पोल्सच्या जवळ आहे किंवा 66 अंश अक्षवृत्ताच्या पलीकडे आहे, त्याला आपण काय म्हटलं होतं, त्याला टुंड्रा बायोम असं म्हटलं होतं. तिथल्या ॲनिमलच्या कॅरेक्टरिस्टिक्सबद्दल आपण चर्चा केली. त्याच्यानंतर आपण तैगा बायोम बघितलं. टुंड्राच्या थोडं खाली आलं की काय आहे, तैगा आहे. 55 ते म्हणजे 55 to 66 डिग्री लॅटिट्यूडच्या दरम्यान काय आहे, तैगा बायोम आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं टेम्परेट डेसिड्युअस फॉरेस्ट. डेसिड्युअस म्हणजे काय असतं त्याच्याबद्दल चर्चा केली. असे वृक्ष जे
टेम्परेचर वाढलं किंवा समर आला, उन्हाळा आला की काय होतं, स्वतःचे पानं गाळून टाकतात. त्यांना आपण डिसिडियस फॉरेस्ट म्हणतो, मराठीत पानझडी. पानझडी वनांचे दोन प्रकार आहेत, ट्रॉपिकल डेसिडियस आणि टेम्परेट डेसिडियस. ट्रॉपिकलचे पण पुन्हा दोन प्रकार आहे, ड्राय डेसिडियस आणि मॉइस्ट डेसिडियस. ठीक आहे, पण एवढ्या डीपमध्ये आपल्याला जायचं नाही आहे. आपल्याला बायोम समजून घ्यायचे, आपल्याला फॉरेस्ट नाही समजून घ्यायचे. फॉरेस्ट आपल्याला ऑलरेडी पुढे शिकायची आहे. आता तुमच्या लक्षात, तैगा टुंड्रा आपण सेपरेट शिकणार आहोत. इथे फक्त काय बघायचं, आपल्याला बायोम्स बघायचे आहेत. ठीक आहे, आता UPSCने याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेत, MPSCने विचारले की त्या स्पेसिफिक बायोम्समध्ये आढळणारे ॲनिमल्स कोणकोणते आहेत. ठीक आहे, जसं तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं याचं टुंड्राचं, की पोलर बेअर्स फक्त कुठे आहेत, नॉर्थ पोलला आहे, आणि पेंग्विन्स कुठे आहेत, फक्त साऊथ पोलला आहे. आलं नाही तुम्हाला. सो नॉर्थला काय नाही आहे, पेंग्विन्स नाही आहे, साऊथला पोलर बेअर्स नाही आहे. ठीक आहे, मग जर का तुम्हाला विचारलं की आर्टिकमधले ॲनिमल्स कुठले, टुंड्रामधले कुठले आहेत, ठीक आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इव्हन अल्पाईन टुंड्राचे पण दोन प्रकार असतात, एक असतं आर्टिक टुंड्रा आणि दुसरं असतं अल्पाईन टुंड्रा. है ना, टुंड्रा म्हणजे काय, जो भाग वर्षभर बर्फाच्छादित असणार आहे. मग गरजेचं नाही की तो 66 अक्षवृत्ताच्या पलीकडेच असला पाहिजे. उदाहरणार्थ हिमालय घ्या, हिमालयाची जी 3000 उंचीपेक्षा जास्तची शिखरं आहे ती पण वर्षभर बर्फाच्छादित असतात, स्नो कवर्ड असतात. 3000 उंचीच्या वरती गेलं की ऑलमोस्ट हिमालय काय आहे, स्नो कवर्ड आहे. 4000च्या वरती तर बर्फच बर्फ आहे. स्नो लाईन 3000 ते 4000 मीटरच्या दरम्यान आहे. मग मला सांगा, तिथं जी जीवसंहती आढळेल, तिथं जी बायोम आढळेल, मग तिला तुम्ही टुंड्रा म्हणाल का? तर सर तुम्ही तर म्हटले होते की 66 अक्षवृत्ताच्या पलीकडे टुंड्रा आहे. हिमालय तर आपला याच्यात येतो, टेम्परेट झोनमध्ये आहे. मग सर त्याला टुंड्रा म्हणायचं का? यस, त्याला पण टुंड्रा म्हणायचं, फक्त त्याला काय म्हणायचं, अल्पाईन टुंड्रा म्हणायचं. काय म्हणायचं? अल्पाईन. त्याला आर्टिक टुंड्रा म्हणायचं नाही. सो आर्टिक टुंड्रा आणि अल्पाईन टुंड्रा असे काय झाले, दोन भाग झाले. आता याच्यामध्ये खूप साऱ्या बेसिक गोष्टी आहे. टुंड्रा प्रदेशातले लोक एस्किमोज, मग ते इग्लू करून राहतात, बर्फाची त्यांची घरं, बरोबर का नाही. आपल्याला तिकडे जॉग्राफीकडे जायचं नाही आहे. ठीक आहे, आपल्याला ती कन्सेप्ट समजून घ्यायची की बायोम म्हणजे नेमकं काय आहे. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की टेम्परेट डेसिडियस फॉरेस्टमध्ये काय आहे. त्याच्यानंतर आपण ट्रॉपिकल रेन फॉरेस्टबद्दल चर्चा केली, जिथं प्रचंड बायोडायव्हर्सिटी आहे, रोज पाऊस पडतो वगैरे. रोज नाही पाऊस पडत, खूप जास्त पाऊस पडतो. त्याच्यानंतर इक्वेटोरियल रेन फॉरेस्टमध्ये तर ऑलमोस्ट रोज पाऊस पडतो. सॅवाना आणि ग्रासलँड दोघांमधला डिफरन्स समजून घेतला की सॅवाना पण खरं तर ग्रासलँडच आहे, पण ओरिजिनल ग्रासलँडपेक्षा सॅवाना कसं वेगळं आहे, काय डिफरन्स सांगितला होता. सॅवानामध्ये काय असतात, ग्रासलँड विथ स्कॅटर्ड ट्रीज, मध्ये मध्ये तुम्हाला काय दिसतील, झाडं दिसतील. आणि ग्रासलँडमध्ये काय असतं, पूर्ण ग्रासलँड असतात. आणि मग ग्रासलँडचे पुन्हा किती, दोन प्रकार असतात, ट्रॉपिकल ग्रासलँड आणि टेम्परेट ग्रासलँड. आता हे जॉग्राफी झालं. मी हे का सांगत नाही आहे, हे ट्रिपिकल जॉग्राफी आहे, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही आहे. म्हणून मी तुम्हाला काय होमवर्कला घ्या आणि एकदा बघून घ्या की नेमकं काय आहे, ट्रॉपिकल आणि टेम्परेट ग्रासलँड कोणकोणते आहेत. त्याच्यानंतर आपण आलो इथे डेझर्ट बायोमकडे, आणि मग तुम्हाला जगातले पटपट काय केले, जे बेसिक डेझर्ट आहे ते इथे दाखवले. आता या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन काय आहे, इथली जी इकोसिस्टीम आहे ती इकोसिस्टीम अकॉर्डिंग टू क्लायमेट डेव्हलप झालेली आहे. तिथं असलेल्या हवामानावरनं काय झालेलं आहे, तर तिथली इकोसिस्टीम डेव्हलप झालेली आहे. सो कोणी जर का तुम्हाला विचारलं की व्हॉट डू यू मीन बाय बायोम, तर काय सांगाल मग? लार्ज इकोसिस्टीम है ना. फक्त लार्ज इकोसिस्टीम का? अजून एक वाक्य त्यात ॲड करायचं, काय म्हणायचं, एक अशी इकोसिस्टीम जिच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा जिचे वैशिष्ट्य हे तिथं असणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या हवामानामुळे निर्धारित होतात, है ना. एक अशी इकोसिस्टीम जिच्यावरती इम्पॅक्ट कोणाचा आहे, क्लायमेटचा आहे. एक अशी इकोसिस्टीम जिच्या बॉर्डर्स कोणी ठरवल्या, क्लायमेटने ठरवलेल्या आहे. आणि तुमच्या लक्षात 66 अक्षवृत्ताच्या पलीकडेच आहे. 66 अक्षवृत्त कशामुळे, किंवा कोणी ठरवलं, क्लायमेटने ठरवलं, कारण की तिथून पुढे सगळा बर्फच बर्फ आहे. समजते तुम्हाला. सो हे झाले जगातले 7 मोठे बायोम्स. आणि त्याच्यानंतर मग आपण सगळ्यात शेवटी काय बघितलं होतं, आपण बघितलं होतं बायोस्फिअर. या सगळ्यांमध्ये आज आपण एक कन्सेप्ट पण शिकलो, कुठली, की स्टोन स्पेसिस. ठीक आहे, मराठीमध्ये खूप भारी शब्द आहे, कुंजीशिला प्रजाती. कुंजीशिला, शिला म्हणजे दगड, कुंजी म्हणजे तो जो की असते. ठीक आहे, सो की स्टोन स्पेसिस आपलं बरं आहे. राहील लक्षात, काय अडचण तुम्हाला इथपर्यंत? की स्टोन ऑनलाईनचे विद्यार्थी, खूप सारे प्रकार असतात स्पेसिसचे, पण ते पुढे आपण जेव्हा, आता आपण काय शिकलो, इकोलॉजीचे 6 स्टेप शिकलो, 6 लेवल शिकलो. याच्यातली सगळ्यात महत्त्वाची कुठली, इकोसिस्टीम.
इकोसिस्टीमवरती 2 चॅप्टर आहेत. म्हणजे इथून पुढचे जे आपले 2 लेक्चर्स होतील ते फक्त कशावरती होतील? इकोसिस्टीमवरती. मग टाईप्स ऑफ इकोसिस्टीम, बरोबर. मग ॲक्वॅटिक इकोसिस्टीम काय आहे? टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. मग ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचे कंपोनंट्स कोणकोणते आहेत, त्याच्यानंतर टेरेस्ट्रियल इकोसिस्टीमचे कंपोनंट्स कोणकोणते आहेत, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू, पण कधी? पुढच्या लेक्चर्समध्ये. सो इथे या सगळ्या लेवलमधली सगळ्यात महत्त्वाची फंक्शनल युनिट कुठला आहे? इकोसिस्टीम आहे. ऑनलाईनचे विद्यार्थी काय अडचण आहे का? विनोद, स्वाती, अभिषेक, पूजा, अजय, स्मिता, इम्रान. बरं, एखाद्या इंग्लिश टर्मिनॉलॉजीला जर का मराठी शब्द माझ्याकडनं नाही बोलला गेला तर तुम्ही सांगत चला, घाबरायचं नाही की सर याला मराठीमध्ये काय म्हणतात. ऑलमोस्ट मी तसं तुम्हाला दोघं लँग्वेजमध्ये सांगितलं की काय आहे, कसं आहे वगैरे, ठीक आहे. हां, पण जर का कधी राहून गेलं तर मग तुम्ही मला तसं रिमाइंडर देत चला की सर हे राहिले, मग याचा मराठी अर्थ सांगा, काही अडचण नाही, ठीक आहे. काही मुलं मराठीतनं करत असतील, ठीक आहे. सो पुन्हा एकदा सांगतो, पहिल्यांदा एन्व्हायरमेंट नंतर इकोलॉजी, इकोलॉजीच्या 6 लेवल्स राहील लक्षामध्ये. 1, 2 या 6 लेवल्स तुमच्या पार्ट असल्या पाहिजे. पहिले इंडिव्हिज्युअल, पॉप्युलेशन, कम्युनिटी, इकोसिस्टीम, बायोम, बायोस्फिअर. संपला विषय. हे ज्याला कळलं बेसिक त्याला इकोसिस्टीम, एन्व्हायरमेंट आणि इकोलॉजी काय आहे एकदम व्यवस्थित कळलं, ठीक आहे. म्हणजे 30% सिलेबस तुमचा याच्यावरतीच आहे, इकोसिस्टीमवरती. 30% सिलेबस इकोसिस्टीम आहे, ठीक आहे. आणि मोस्ट ऑफ जे क्वेश्चन्स आत्तापर्यंत आयोगाने विचारले ते कशावरती विचारले? इकोलॉजी आणि इकोसिस्टीम. त्याच्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट टॉपिक आहे क्लायमेट चेंज, ठीक आहे. सो आपले जे पहिले 6-7 चॅप्टर्स लेक्चर आहे, पहिले 6-7 लेक्चर कशावरती होतील? आपले इकोलॉजी किंवा एन्व्हायरमेंटल इकोलॉजीवरती होतील. काय म्हणायचं त्याला? आत्ता आपण जे शिकतो ते काय आहे? एन्व्हायरमेंटल इकोलॉजी, पर्यावरणीय पारिस्थितिकी. काय म्हणायचं? पर्यावरणीय पारिस्थितिकी. राहील लक्षामध्ये. दुसरं जे सेक्शन आहे त्या दुसऱ्या सेक्शनमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी बघू, जैवविविधता, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जो तिसरा सेक्शन असेल त्याच्यामध्ये आपण बघू क्लायमेट चेंज. सो प्रत्येक टॉपिकचे आपले जवळजवळ 5-5, 6-6 लेक्चर्स होते. राहील तुमच्या लक्षात. सो एन्व्हायरमेंटल इकोलॉजीचे 5-6 लेक्चर्स, त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटीचे एक 4-5 लेक्चर आणि क्लायमेट चेंजचे एक 5-7 लेक्चर. त्याच्यानंतर मग तुमचं एन्व्हायरमेंट संपतं, कारण की वेटेज तेवढंच आहे, ठीक आहे. बेसिक तुमचं सगळं मी कव्हर करून देईन, ठीक आहे. चला, काही शंका असतील ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांच्या तुम्ही विचारू शकतात. इथं जर का किंवा अभ्यास करताना जर काही अडचण आली तर काय करायचं? ग्रुपवरती टाकायचं. मी रेफरन्स बुक तुम्हाला ऑलरेडी सांगितलेत. रेफरन्स बुक्स कुठले? शंकर IAS, ठीक आहे. चला, सो थँक्यू सो मच.